नमस्कार. विभाग प्रमुख कृषी विद्या विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि विषय आहे वातावरणातील बदल आणि सेंद्रिय शेती. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. मी स्क्रीन शेअर करायला लागेल ना. आवाज येतोय माझा? हॅलो सर, आपला आवाज येतोय. स्क्रीन शेअर करा. दिसतंय का स्क्रीन? हो सर. वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांनी भारत अमृत महोत्सव या निमित्ताने आयोजित केलेल्या ह्या सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गाच्या 5व्या सत्रासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्या विषय वातावरणातील बदल आणि सेंद्रिय शेती हा ठेवलेला आहे. सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. वातावरणातील बदल हा विषय बघायला गेला तर फारसा लोकांना नवीन नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून आपण तो अनुभवतो आणि सध्या म्हणजे आम्ही नुकताच जो काय आपण बघितलं असेल की अचानक झालेल्या वेगवेगळ्या ह्या अति पावसामुळे कोकणातील कित्येक ठिकाणी पूरमय परिस्थिती आली. सांगली, सातारा आणि इतर ठिकाणी. तसंच बऱ्याच ठिकाणी वादळं निर्माण झाली होती. फयार वादळ असेल, तोक्ते वादळ असेल किंवा इतर वादळ निर्माण झालेली होती. हे पूर्वी पण घडत होतं का किंवा घडत आहे का? मग वातावरणातील बदल कसे झालेत? व्यक्तिशः आपण बघितलं तर प्रत्येक जणांनी आपण बघतोय की ज्या ज्या वेळेला या संक्रमणाचा विषय आला की वातावरणातील बदलामुळे असं होतंय, वातावरणामुळे असं होतंय असं म्हटलं जातं. परंतु यासाठी कोण जबाबदार आहे, यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजे, यासाठी काय करता येईल, हा जर विचार केला तर एक लक्षात येईल की आपण जे निसर्ग आहे त्या निसर्गाची एक जी नेहमीची आपण म्हणतो की जी रचना आहे ती आपण थोडीशी काहीतरी कुठे आपण बदललेली आहे. मग लोक म्हणतात की प्रगती करायची की नाही करायची? प्रगती करायची. पण प्रगती करत असताना आपण ज्या वातावरणामधनं जे आपण रचना बदलतो आहोत, मग उदाहरणार्थ रस्ते तयार करत असतील किंवा आपण बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की जंगलतोड होत असेल, परंतु ती तोडल्यानंतर किंवा ती कमी झाल्यानंतर किंवा इतर ठिकाणी ती पूर्णपणे ती दुसऱ्या ठिकाणी किंवा त्याच ठिकाणी परत प्रस्थापित करणं हे गरजेचं आहे. जशी आपण म्हणतो की जे गावांमध्ये वरती दरड कोसळल्यामुळे अनेक गावं आपण म्हणतो की माती खाली गेलेली आहे. मग ह्या वरच्या बाजूने एवढी होण्याची काय कारण आहे? मग तिथली जी असतील जी माती होती किंवा दगड त्यांना धरून ठेवणारी जी झाडं होती ती लागवड झालेली नाही. आणि या सगळ्यांचा जर परिपाक पाहिला, या सगळ्यांचा जर एकमेकांशी संबंध बघितला तर आपण तिथे येऊन थांबतो की वातावरणातल्या बदलांवरती जर आपल्याला काही उपाय करायचे असतील, कारण वाढलेलं तापमान, वाढलेला पावसाचं प्रमाण, अनियमित प्रमाण, कारण पावसाची प्रमाण आहे पण त्यात अनियमितता वाढलेली आहे. वाढलेली अनियमितता, बऱ्याच वेळेला होणारे उष्माघात, बऱ्याच वेळेला थंडीमुळे होणारं नुकसान किंवा अवेळी येणारे पाऊस हे पिकांना नुकसानकारक ठरतात. मग हे जर करायचं असेल तर हा निसर्गाचा समतोल पुन्हा एकदा राखणं गरजेचं आहे. त्याला आपण निसर्ग चक्र म्हणतो, ते पुन्हा एकदा आपल्याला शाश्वत करणं गरजेचं आहे. ते शाश्वत करायचं असेल तर साहजिकच जे निसर्गातलं आलंय ते परत निसर्गात जर आपण चांगल्या प्रकारे दिलं, ते चांगल्या प्रकारे वापरलं तर साहजिकच त्याला आपण चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो आणि चांगलं अन्न सुद्धा निर्माण करू शकतो. याच्याकरता सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे की जो आपण या सगळ्या याच्यावरती मात करून या वातावरणातील बदललेल्या या सगळ्या घटकांवरती, वाढलेलं तापमान असेल, वाढलेला पाऊस असेल, वाढलेलं इतर ठिकाणची काय आपण म्हणतो ती थंडी असेल किंवा पिकांना होणारे वेगवेगळे नुकसान असेल, हे टाळायचं असेल तर या सगळ्याचा आपल्याला अतिशय काळजीपूर्वक असा वापर केला तर कदाचित आपली शेती ही वातावरणातल्या बदलाला अनुसरून असणारीच असणार आहे आणि ती सेंद्रिय प्रकारची शेतीच असणार आहे. बऱ्याच ठिकाणी एकात्मिक शेती सुद्धा चांगल्या प्रकारे केली जाते, परंतु त्यावेळेला तिथे आपल्याकडे उपलब्ध ही साधन सामुग्री कमी पडली की मग आपण तिथे थांबतो. आणि म्हणूनच सेंद्रिय शेती ही पूर्णपणे करण्याकरता आपण बघत असाल, आपण पहिल्या स्लाइडमध्ये दिसत असेल तुम्हाला की वरती आपण म्हणतो की बरेच आताच नुकताच अग्रवनला पण किंवा इतर ठिकाणी तुम्ही वाचलं असेल 25 कीटकनाशकांवरती आणि म्हणजे रसायनांवरती बंदी आणलेली आहे किंवा येत आहे. म्हणजेच काय झालं की दिवसेंदिवस ही रसायनं आहेत ती आपल्याला आवश्यक आहेत, गरजेनुसार तुम्ही वापरत असाल, परंतु ही अवाजवी वापरामुळे किंवा आपण म्हणतो की जास्तीच्या वापरामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे याचं नुकसान होतं. आणि मराठवाड्यामध्येच आपण मध्ये बघितलं असेल कपास पिकावरती काही असेच फवारल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना याच्यातनं
आपल्याला म्हणतो की बळी गेलेला होता किंवा त्यांचं नुकसान झालेलं होतं. मग हे सगळं टाळायचं असेल तर आपल्या सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे की ज्याच्याप्रमाणे आपण या बदलत्या वातावरणाचा, बदलत्या ह्या सगळ्या रसायनांचा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपण म्हणतो की त्याला आपण चांगलं उत्तर देऊ शकतो आणि चांगली सेंद्रिय शेती करू शकतो. आता सेंद्रिय शेतीच म्हटली तर काय, ही शाश्वतता आहेच आहे, परंतु ही पद्धत अशी असून निसर्गातील विविध तत्वांवर आधारित आहे. बघा, मगाशी आपण वातावरणातील बदल म्हटलो, त्याला निसर्गातल्या विविध तत्वांवरती, म्हणजे निसर्गातलं जे काही असेल, वातावरणात जे काही उपलब्ध असलेले जे काही चक्र आहेत, मग त्यातले जैव घटक असतील, जमिनीमधले असतील, वातावरणातली जी काही आपण म्हणतो की मंत्रशक्ती असेल, आपण ध्यानशक्ती असेल किंवा इतर काही वातावरणातले प्रकार असतील, हे सगळे आपण त्याला निसर्गाच्या विविध तत्वांवरती आधारित आहे. या शेती पद्धतीत महागड्या आणि घातक रासायनिक निविष्ठांचा वापर आपण टाळतो आणि नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन, म्हणजे आपण आहे तेच आपलं जे काही तयार होणारा आपण माल तयार होतो आपल्या शेतामध्ये, त्याच्यातला आपण जो विकण्यायोग्य असेल किंवा खाण्यायोग्य तो बाजूला करून उर्वरित माल आपण फेकून न देता त्याचा पुनर्वापर करणे, त्याला आपण म्हणतो की निविष्ठांचा नैसर्गिक सामग्री संवर्धन करणे, पर्यावरणाचं संरक्षण करणं, म्हणजे बाहेरनं कुठली गोष्ट तोडून किंवा काढून किंवा त्याला जाळून करायची नाही, तर ती तिथे आहे त्याचप्रमाणे वापरायची आहे. आणि मानवी आरोग्यास सुरक्षित, कारण निसर्गाने जे निर्माण केलं आहे जे कुठल्याही प्रकारे घातक नाहीये, म्हणून ते पुनर्वापर केलं तर मानवी आरोग्य सुरक्षित असेल यासाठी दीर्घकालीन नियोजनाचा समावेश केला जातो. आणि या शेती पद्धतीत शेतावर उपलब्ध असलेल्या साधनांचाच कार्यक्षम वापर केला जातो. बाहेरनं कुठली वस्तू आणू नये किंवा आणून जर विकत आणू नये याच्याच करता आपली शेती ही एकात्मिक पद्धतीने सेंद्रिय शेती पद्धतीचं मॉडेल कसं तयार करता येईल. मग त्याच्यामध्ये मी पहिल्या चित्रात दाखवलेलं पीक उत्पादन आहे, इथे गोबर गॅस दाखवलेला आहे, मत्स्यपालन दाखवलेलं आहे, फुलशेती दाखवलेली आहे किंवा पशुपालन दाखवलेलं आहे, मेंढी पालन, शेळी पालन दाखवलेलं आहे, बाजूबाजूला कुक्कुट पालन आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे भाजीपाला, फुलशेती सगळं आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जर ह्या पिकांमध्ये वापर केला तर याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की मोनोक्रॉपिंग, म्हणजे कपाशी घेतली तर सगळेच जण कपाशी घेतात, मग कपाशी घेताना त्याच्यावरती काय होतं की सगळ्या एक जर रोग आला तर सगळे कपाशीचं नुकसान होऊ शकतं. म्हणून आपल्याला मार्केटचा अंदाज घेऊन, लोकांना लागणाऱ्या गरजांचा अंदाज घेऊन आपल्याकडे येणाऱ्या पिकांचा जर वेगवेगळा विचार केला तर कुठल्या पिकाला आपल्याला भाव मिळेल या वर्षी, पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी, अशा पद्धतीने. जसं यावर्षी मक्याला चांगला भाव आहे, हळदीला चांगला भाव आलेला आहे, मग तुरीला चांगला भाव आहे, कडधान्यांचे भाव कायमच टिकणार आहेत, तेलबियांचे भाव कायम चालणार आहेत, वाढते चालणार आहेत, त्यामुळे त्याच्या पद्धतीने आपण विक्री केली, लागवड केली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करून आपल्या शेतीमध्ये निर्माण होणार आपलं 1 एकर 2 एकर 3 एकर जे काय असेल त्याचा एकत्रित वापर कसा करता येईल आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या आपण रसायनांचा वापर टाळता येईल का याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्याला चांगल्या प्रकारचं अन्न सुद्धा मिळेल आणि चांगल्या प्रकारची शेती पद्धती, कारण ती सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय म्हणतो की मनापासनं आणि निसर्गाच्या नियमानुसार केल्यामुळे त्याच्यात एक वेगळं समाधान असतं, म्हणून सेंद्रिय शेती करण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसतो. मला वाटते बऱ्याच लेक्चरमध्ये तुम्ही सुद्धा ऐकलं असेल किंवा काही माहिती नाही मला, परंतु ह्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या शेती आहेत. उदाहरणार्थ बायोडायनॅमिक फार्मिंग, याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे आपण म्हणतो की शिंगाचं खूर आहे, गाईचं आपण म्हणतो मृत पावलेलं आहे, त्याच्यामध्ये शेणाचा काला ठेवून ती जमिनीमध्ये गाडली जाते आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारची जीवाणू त्याच्यामध्ये वाढतात आणि ते आपण खत आपल्या शेतामध्ये वापरून अशा प्रकारे बायोडायनॅमिक प्रकारचं, किंवा ज्याला आपण म्हणतो की निसर्गाच्या या ऋतुमान चक्रावरती, म्हणजे जसे ऋतू आहेत त्याला आर्द्रा असेल, उषा असेल किंवा इतर नक्षत्राप्रमाणे आपण त्याची शेतीची लागवड करणं, हे सुद्धा बायोडायनॅमिक फार्मिंग मध्ये येतं, म्हणून त्याला बायोडायनॅमिक असं फार्मिंग म्हटलं जातं. पंचगव्य म्हणजे गायीची जी काही 5 आपल्याला मूलद्रव्य उपलब्ध होतात, दूध, दही, मूत्र, शेण आणि हे याच्यापासून तूप, हे सगळं आपण त्याच्यामध्ये वापरलं जातं, त्याला पंचगव्य कृषी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर होमा फार्मिंग म्हणजे हवन केला जातो आणि हा सगळे प्रयोग, ह्याच्यातले सगळे प्रयोग आम्ही आमच्या शेतावरती आता सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये करत आहोत आणि त्याचे उपयोग काय होतात, फायदे काय होतात, हे मी तुम्हाला आता पुढच्या काही स्लाइड्स मध्ये सांगतो कशा पद्धतीने केलं जातं ते. दुसरं बायोलॉजिकल क्रॉप प्रोडक्शन म्हणजे जैविक पद्धतीने, ही आपण आधुनिक पद्धतीने म्हणतो याला निसर्गात असलेलेच, म्हणजे आपण म्हणतो ना काट्याने काटा काढणे, त्या पद्धतीने हा बायोलॉजिकल क्रॉप प्रोटेक्शन त्याप्रमाणे केलं जातं. नंतर गांडूळ खत हा अतिशय महत्वाचा भाग आहे जो या सेंद्रिय शेतीतला, तोही त्याच्यामध्ये केला जातो. योगिक शेती म्हटली जाते. योगिक शेती म्हणजे आम्ही त्याचा मेडिटेशन घेतो, त्या बियाणा पेरणीपासून ते काढणीपर्यंतच याला आपण म्हणतो की काय म्हणतात मेडिटेशन, म्हणजे आपण ध्यानधारणा करून त्याच्यावरती वेगळ्या संस्कार करून मंत्रांचे ते आपण वापरलं जातं. दाभोळ परिवाराचा तो पण प्रयोग केला जातो, झिरो बजेट शेतीचा पण त्याच्यामध्ये प्रयोग आहे आणि नैसर्गिक पद्धतीने केली शेती, या सगळ्यांचा एकत्रित वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग घेऊन आम्ही कुठल्या प्रकारचे प्रयोग जास्त चांगले आहेत आणि कशा पद्धतीने केले जातात हे याच्यात आपण अभ्यास करत आहोत.
सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण या बदलत्या वातावरणामध्ये अन्न सुद्धा आपलं बाधित झालेलं आहे. तर चांगल्या प्रतीचं अन्न तयार करणं, नैसर्गिक पद्धतीशी बांधिलकी ठेवून मशागतीच्या पद्धती विकसित करून त्याचं अवलंबन करणं, नंतर शेतात आणि शेतावर उपलब्ध आपले जे काही जीवाणू आहेत, आपल्या जमिनीमध्ये खूप जीवाणू आहेत, परंतु आपण काय करतो त्याच्यावरती सतत बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारची रसायने किंवा वापरून आपण त्यातल्या जीवाणूंची संख्या कमी होत चाललेली आहे. मग याच्याकरता आपण ते जीवाणू वाढवण्यासाठी काय करायला लागेल, त्या प्रकारच्या जीवाणूंचा उपलब्ध आपल्याकडे सोर्स आहे. जसं की आपण म्हणतो की स्फुरद विरघळणारे जीवाणू, नत्र स्थिर करणारे जीवाणू, पोटॅशियम उपलब्ध करणारे जीवाणू, ऍसिडोबॅक्टर नावाचे जीवाणू जे वनस्पतीच्या पानातून नत्र शोषून घेतात आणि पिकाला देतात, आणि इतर प्रकारचे जे आपण म्हणतो की निसर्गामध्ये उपलब्ध असलेले जे पूरक आहेत आपल्याला, तशा प्रकारच्या जीवाणूंचा वापर करणं. जमिनीची सुपीकता वाढते याच्यामुळे, कारण आपण काय करतो, नुसतं मातीशी खेळत नाही तर मातीमध्ये असलेला जो सजीवपणा आहे तो टिकवून ठेवण्यासाठी आपण मदत करतो. पण सुपीकता वाढणे आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. काय होत आहे की या पिढीने आम्हाला काय दिलं की मागच्या पिढीने दिलेली शेती आम्ही घेतली आणि ती शेती सुद्धा अशा पद्धतीने घेतली की त्यावेळेला त्यांना 4 पोती मिळत होती, आता ती पोती आम्ही 8 केलेली आहे समजा, परंतु त्या 8 पोती घेताना जमिनीचा कस कमी झालेला आहे. तर पुढच्या पिढीने जर तसंच केलं तर त्याच्यातला हळूहळू काही अंश कमी होईल आणि काय होईल की उत्पादकता कमी कमी होत जाईल. म्हणजे खतांचा, औषधांचा सगळा खर्च वाढेल, परंतु तुम्हाला येणारी उत्पादकता कमी होईल. म्हणून याच्याकरता ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्याकरता जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जे जे काही पर्याय करावे लागतील ते करणं गरजेचं आहे. मृद आणि जलसंवर्धन म्हणजे बऱ्याच वेळेला कोकणामध्ये म्हटलं जातं आमच्याकडे की ज्यावेळेला पाऊस होतो त्यावेळेला सगळे नाले पावसाळ्यामध्ये तुम्ही बघत असाल तर लाल भरून वाहत असतात. सगळ्यांना वाटतं की लाल पाणी आहे, ते लाल पाणी नाहीये, ते जमिनीचा वरचा अतिशय चांगला सुपीक थर हा त्या झालेल्या पाण्याबरोबर तो वाहून जात असतो आणि ती माती वाहून जाते. दरवर्षी हजारो टन माती की जी निर्माण करायला शेकडो वर्ष गेलेली आहे, ती माती ही सहज एका पावसामध्ये गेल्या 25, 30, 40 वर्षातली मेहनत वाया घालवत असते. म्हणून त्याप्रमाणे मृद आणि तसेच जल म्हणजे पाणी सुद्धा, कारण इथे निचरा होणाऱ्या जमिनी आहेत, आपल्याकडच्या मराठवाड्यातल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतो, पण जो काही पाऊस पडतोय, जो काही पाऊस मिळतोय तो प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये मुरवता आला पाहिजे, साधता आला पाहिजे. तो म्हणून जलसंवर्धन साधणं हे फार गरजेचं आहे. हे सेंद्रिय शेतीचं फार महत्वाचं तत्व आहे. सिंचनाच्या पाण्याच्या सुविधा जर पाणी राहिलं तर करता येतील आणि टाकाऊ सेंद्रिय शेतीचं चक्रीकरण म्हणजे आपण जे काही फेकतोय कचरा, काडी कचरा, तो सगळा पुन्हा एकदा आपण याच्यात आणायचा, वापरामध्ये आणायचा, त्याला आपण म्हणतो चक्रीकरण. जनावरांच्या वाढीस सुयोग्य वातावरण निर्माण करून पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय वाढवणे आणि त्याची सांगड शेती उत्पन्नाशी घालून शेती करणे. कुठलीही सेंद्रिय शेती करताना आपला पशुपालन हा अतिशय महत्वाचा, त्याला असलेला पूरक असा एक प्रकारचा उद्योग आहे. कारण काय की त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न वेगळं आहे, दूध वगैरे, परंतु त्याच्यापासून मिळणारं शेण, मूत्र हा आपल्या सेंद्रिय शेतीला फार मोठा आणि महत्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची गरज आपल्या सेंद्रिय शेती करणाऱ्याने प्रत्येकाने आपल्याकडे जनावरांचं पालन करणं हे गरजेचं आहे. कारण बाहेरनं विकत आणलेलं कुठलंही खत हे तुम्हाला न परवडणार आहे, त्यामुळे त्यांचं स्वतःच निर्माण करून त्याची सुद्धा तुम्हाला शेतीमध्ये वापर करावे लागेल. कृषी उत्पादन करता कोणत्याही प्रकारचे प्रदूषण वातावरण होणार नाही याची काळजी घेणं साहजिकच आहे. आपण कुठल्याही प्रकारची रसायने वापरत नाही त्यामुळे होणार नाही. आणि जैविक विविधता टिकवून भूतलावर अस्तित्वात आणणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण करणं. म्हणजे आपण काय म्हणतो की नुसतीच कपाशी लावायची आणि थांबायचं नाही, तर कपाशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुसरी पिकं, त्याला सापळा पिकं म्हणा किंवा आंतर पिकं म्हणा किंवा इतर पिकं म्हणा, अशा पद्धतीने लावली पाहिजे की आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचं पीक उत्पादन चांगलं मिळेल आणि तुमचं उत्पन्न वाढू शकेल. तसंच सेंद्रिय शेतीतील महत्वाचे आपल्या लक्षात ठेवायचं की मातीचं संवर्धन आपण आता बघितलंय, परंतु तापमानाचं व्यवस्थापन. आता काय होतं की जमिनीचं तापमान वाढतंय, हवेतलं तापमान वाढतंय, मग काय करायला पाहिजे की आपण त्याला आपण म्हणतो की माती झाकून ठेवणे. आता हा झाकून ठेवणे म्हणजे काय प्रकार, तर त्याला आम्ही म्हणतो की मल्चिंग करणे. मल्चिंग हे प्लास्टिकचं चालणार नाही. म्हणजेच काय की आपल्या शेतीत मिळालेला जो काही, जसं तूर काट्या काढून झाल्या, कपाशीच्या काड्या काढून झाल्या, त्यानंतर कपाशीच्या काड्या आपण बाजूला काढतो, तेच जर भुगा करून जर टाकला, त्यात आपण बरेच मशिनरी आलेले की त्याचं कापूसाची बोंड निघून जातात आणि ज्या तुरीच्या पराठ्या असतात त्या काड्या त्या सगळ्या त्याचा भुगावून तो जमिनीतच पसरला जातो. म्हणजे काय होतं की ती एक प्रकारचं आच्छादन तयार होतं आणि त्याच्यामध्ये तापमान आपल्या जमिनीचं जे आहे पाणी उडून जाणार ते वाचल्यामुळे सांगायचं काय होतं, मातीचं तापमान सुद्धा कमी राहतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारचं तुम्हाला तिथे माती टिकवता येईल. माती आणि पावसाच्या पाण्याचं संवर्धन आपण त्याचा विचार केला, पण सौर ऊर्जेचा वापर करणं फार गरजेचं आहे. आता हे सौर ऊर्जेचा वापर करणं म्हणजे आपण पंपासाठी वापर करू, इतर लाईटसाठी वापर करू किंवा तुमचे पंप चालवतात स्प्रे पंप त्याच्यासाठी वापर करणं. म्हणजे काय की कुठल्याही प्रकारे सौर ऊर्जेचा वापर आपल्या शेतीत पुन्हा पुन्हा केला पाहिजे. ती आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. स्वतःच्या गरजांमध्ये स्वावलंबी बनणे म्हणजे स्वतःला जे बियाणं लागतंय ते स्वतःचं बियाणं वापरणं,
जीवसमृद्ध जे लागतात आपल्या जमिनीमधून मिळणार त्याचं आपण उत्पादन करणं आणि ते जास्तीत जास्त टिकवणं, म्हणजे आपल्याला जे काही लागणारं बियाणं असेल, खत असेल, औषधं म्हणजे आपण जैविक औषधं आहे ती स्वतःच्याच आपण याच्यातनं तयार केली तर कदाचित आपल्या दुसऱ्या घटकांवरती अवलंबून राहायला लागणार नाही. आणि मग आपल्याला काय की सेंद्रिय शेती आपली स्वयंपूर्ण आणि चांगल्या पद्धतीची होईल. जनावरांची एककृतता म्हणजे जनावर हे सेंद्रिय व्यवस्थापनाचे महत्वाचे घटक आहेत आणि फक्त पशु उत्पादनाची पुरवीत नाही तर मातीमध्ये वापर करण्याचे पुरेसं शेण आणि मूत्र प्रदान करतात. तसंच नवीनकरणीय ऊर्जेचा वापर म्हणजे सौर ऊर्जा असेल, बायोगॅस हा फार महत्वाचा आहे. ज्याच्याकडे 2-4 गुरं आहेत त्याने बायोगॅस तर वापरलाच पाहिजे, कारण बायोगॅस वापरून त्याच्यामध्ये ह्या शेणापासून गॅस निर्माण होईल, त्याच्यातनं वीज निर्माण होईल, तुम्हाला गॅस मिळेल घरामध्ये तुम्हाला, आणि उरलेल्या स्लरीपासून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं खत नंतर गांडूळ खत करता येईल. त्यामुळे ह्या गोष्टीचा बायोगॅसचा वापर करणं आपल्या ह्या याच्यातला महत्वाचा एक घटक आहे. तसंच जनरेटर किंवा यंत्र याच्यातनं निर्माण करता येतील. नंतर स्वावलंबन स्वतःच्यासाठी आवश्यक असणारे सर्व अर्क हे स्वतः तयार करून आणि ते वापरणं गरजेचं आहे. वेगवेगळे अर्क लागतात ते आपण बघणार आहोत पुढे. त्यामुळे शेतीतलं हे महत्वाचं आहे. अर्थातच याच्यामध्ये तुमचं काय उत्पादन खर्च जर कमी झाला तर फायदेशीर होईल. जमिनीचा पोत सुधारून शाश्वत आणि सातत्यपूर्ण उत्पादन घेता येईल आणि शेत कमी खर्चिक होईल. म्हणजे बाहेरनं काही घ्यायचंच नाहीये आणि जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर वाढली तर साहजिकच तुम्हाला काय होईल की तुमच्या पिकांचं उत्पादन आणि उत्पादन क्षमता वाढू शकेल. जमिनीचा सामू संतुलित राहून, कारण आपण जेवढी रासायनिक सेंद्रिय खतं, सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय विष्ठा ज्याच्यामध्ये वापरल्या जातील तेवढं तुमचा जमिनीचा जो पीएच आहे, सामू आहे, जो वाढलेला आहे. कारण आपण मराठवाड्यात क्षेत्रात बघितलं तर काळ्या जमिनीत त्यांचा पीएच हा जास्त आहे, 7.5च्या वरती आहे, 7.5-8च्या वरती. तर तोच आपल्याला कशा पद्धतीनं तर हे जर वापरलं तर साहजिकच त्यातनं कमी होऊ शकतो. सेंद्रिय शेती पद्धती पर्यावरणाला हानी न पोहोचवता अपेक्षित उत्पादनाची एक व्यवस्थापन पद्धती आहे आणि सेंद्रिय शेती पद्धतीने पर्यावरणाचं संतुलन आणि समतोल राखला जातो. म्हणजे आपण काय होतं, कुठेही निसर्गाला हानी पोहोचत नाही, नको ती झाडं तोडत नाही. आवश्यकतेप्रमाणे आपल्याला जसं आपण म्हटलं असेल की जर आपण म्हटलं असेल हिरवळीचं खत टाकायचं आहे तर ग्लिरिसिडियाचा पाला असेल किंवा ताग असेल, ढेंचा असेल तो तोडून आपण जमिनीत किंवा तिथेच गाडला जातो. अशा पद्धतीने ते संतुलन होतं. संपूर्ण जीवसृष्टी मानवजातीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मी हे फार महत्वाचे घटक आहे, शारीरिक आणि मानसिक. कारण शारीरिक म्हणजे आपण जे काही खातोय, अन्न तयार करतोय ते तर आपल्याला वाढणारच आहे, चांगलंच मिळणार आहे. परंतु मानसिक हा फार महत्वाचा आहे, कारण ह्याच्याने बऱ्याच वेळेला जे होणारे इतर शेतीमुळे आपल्याला येणारे प्रेशर्स असतात, टेन्शन असतात, ते सुद्धा याच्यामध्ये कमी होतात आणि साहजिकच आपल्याला मानसिक सुद्धा आरोग्य याच्यातनं लाभदायक होतं. आता हा जो इंग्लिश मधला आहे, काही गोष्टी स्लाइड्स इंग्लिशमध्ये पण मी तुम्हाला मराठीमध्ये त्यात समजून सांगेल. म्हणून त्याच्याकरता शाश्वतता कुठल्याही शेतीमध्ये ही आवश्यक आहे आणि शाश्वतता पाहिजे असेल तर त्याला सेंद्रिय शेतीची जोड देणं गरजेचं आहे. कारण सस्टेनेबल ऍग्रिकल्चर हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं जसं अन्न असेल का, फायबर किंवा आपण लागणारे जे काही आपल्याला धागे लागतात किंवा आपण कपास वगैरे इतर निर्माण करणं आणि जनावरांसाठी लागणारे काही जनावरांपासून मिळणारे जे काही विष्ठा वगैरे आहे त्याचा पूर्णपणे वापर करून आपण निसर्गाचा समतोल आणि लोकांचं आरोग्य आणि सर्वसाधारणपणे मानवजातीचा हा सगळा एक विकास करण्याच्या दृष्टीने शाश्वत शेती उत्पादन आणि सेंद्रिय शेती हा अतिशय महत्वाचा आपल्याला उद्देश आहे. आता ह्या प्रकारचे आपण त्याच्यातनं काय करणार आहे की एक चांगल्या प्रकारचं अन्न तयार करण्याचं ज्याला क्वालिटी चांगली असेल. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय म्हणतो की तुम्ही नत्र स्फुरद पालाच देता पिकाला. आता नत्राचं काम काय तर त्याला पानांची वाढ करणे, स्फुरदाचं काम काय तर मुळांची वाढ करणं, पालाचं काम काय तर त्याची क्वालिटी वाढवणं. परंतु ह्या व्यतिरिक्त सुद्धा पिकाला सूक्ष्म द्रव्य लागतात. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर मी बऱ्याच वेळेला सांगतो की तुम्ही जर जेवायला बसला असाल, जेवण करत असाल तर जेवताना काय होतं, तुमच्या ताटात मी नुसतंच जर भाकरी टाकली, ज्वारीची भाकरी, आणि म्हणाले की पोटभर जेव, तुम्ही जेवाल का नाही जेवणार? बरं, मी तुमच्या ताटात नुसतीच चटणी टाकली, म्हटलं की पोटभर जेवतो, जेवणार आहे का नाही जेवणार आहे? किंवा तुमच्या ताटात नुसताच भात टाकला की म्हणा की जेव, पोटभर जेव, नाही चालणार आहे. म्हणजे काय की भाताबरोबर वरण, भाकरी बरोबर भाजी हे जर नसेल, हे चारही पदार्थ नसतील, म्हणजे नत्र स्फुरद पालाच्या बरोबर आपण लोणचं खातो, पापड खातो, या सगळ्या जर चटण्या खातो, या जर नसतील म्हणजेच काय तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किंवा इतर सूक्ष्म द्रव्य, तर तुमच्या त्या पिकाची वाढ चांगली होत नाही. म्हणजेच त्या माणसाला संपूर्ण आहार जोपर्यंत मिळत नाही त्या पद्धतीनं त्याची वाढ होत नाही आणि तेच अन्नद्रव्य परत तुमच्या पिकात उरत नाही उत्पन्नात. आणि साहजिकच तुम्हाला क्वालिटी नावाचा प्रकार जो म्हणतो आपण, त्याची जी काही चांगली हे आहे त्याचं पिकाचं, ते तुम्हाला मिळत नाही. आणि म्हणून याच्याकरता किंवा तो जमिनीत असेल तर तो ओढून घेतो आणि मग काही कालांतराने ते कमी होत चालतं. 1960 साली आपल्याकडे फक्त एकच अन्नद्रव्य कमी होतं आणि आज 2021 साली आपल्याकडे 14 ते 16 अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या जमिनीत जाणवायला लागलेली. म्हणजेच काय की आपण त्याला वर्ण काही दिलंच नाहीये, त्याच्यामुळे तो आहे तो ओढायला लागला.
सगळं त्यातनं त्यांनी पिकाने ओढून घेतलं. मग आपण सेंद्रिय पदार्थ राहू, कारण ते निसर्गाने निर्माण केलं, ते परत तेच निसर्गाला परत दिलं तर आपण त्याचा वापर चांगल्या प्रकारे करतो. भात पिकामध्ये आम्ही विशेषतः सिलिकॉन नावाचं अन्नद्रव्य आहे, ते पिकाला कणखर बनवतं आणि त्या पिकामुळे रोगाचं, आपण म्हणतो की रोगाची त्याला लागण कमी होते, कीड कमी लागते. आणि तो घटक सिलिकॉन नावाचा घटक त्याच्यामध्ये असतो. हा कुठून मिळेल? आता सिलिकॉन म्हणजे वाळू, वाळू म्हणजे जितके टणक असते तसं ते झाड टणक होतं, पण ते सिलिकॉन कुठून मिळेल? मग आम्ही त्याच्यातनं सगळ्यात सोपा मार्ग, कारण निसर्गानेच त्याला दिलेला आहे. भाताचा पेंढा हा परत भातामध्ये जर गाळला तर सिलिकॉनचा तळा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे उपलब्धता होते. तसंच भात आपण काढल्यानंतर जो वरचा आपण भात पॉलिश करतो, तो वरचा जो टर्फल असतात आपण जी म्हणतो, ती टर्फल जी निघतात ती सगळी भाताचा तूस म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यातनं राईस ब्रॅन ऑइल वगैरे काढतात. परंतु ते तूस आहे, ती जर आपण जाळून किंवा आम्ही त्या नर्सरीमध्ये जाळून टाकलं तर तो सिलिकॉन त्या पिकाला मिळतो. म्हणजेच काय, त्याचा पुनर्वापर करणं, निसर्गाने दिलं ते परत निसर्गाला दिलं, अशा प्रकारे त्याची क्वालिटी वाढते. आणि हे सगळं आपण निसर्ग, वर्क विथ नॅचरल सिस्टीम, म्हणजे निसर्गाच्याच नियमाशी, जसं भाताचा पेंडा आहे, भाताचा तूस आहे, परत जमिनीत टाकलेला आहे, परत भाताची उत्पादकता वाढवलेली आहे. आणि जमिनीची आपण सॉइल फर्टिलिटी म्हणजे जमिनीची हे आपण की पीक उत्पादन देण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामुळे वाढते. यूज ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस ॲज फार एज पॉसिबल, म्हणजे काय की आपण जे पुनर्वापर करता येणारे सारखे रिसोर्सेस ते परत परत वापरले पाहिजे. उदाहरणार्थ काय की एकदा जर आपण आणलं, डिझेल आणलं, ते जाळलं का संपलं. पण तसं न करता आपण सोलार जर एनर्जी वापरली, सोलार आपण म्हणतो की सौर ऊर्जा, तर साहजिकच त्या सौर ऊर्जेतनं निर्माण झालेली जी एनर्जी आहे, ताकद आहे, ती काय होईल की आपण पंप ह्याच्यावर पंपाने काय होईल की पाणी येईल, त्या पाण्याचा वापर कसा होईल, पीक वाढीसाठी म्हणजे पिकाला देण्यासाठी होईल. पीक वाढलं तर परत त्याच्यातनं अन्न निर्माण होईल, त्यातनं निर्माण होण्याची ताकद परत आपल्यामध्ये येईल, आपण परत त्या पद्धतीने त्याला देऊ, निसर्गाला देऊ. म्हणजेच काय की हे सगळं चक्र त्याच्यामध्ये चालू होतं. त्याच्यामध्ये शक्यतो आपण पोल्युशन म्हणजे जे काही प्रदूषण करणारे घटक आहेत, म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड किंवा इतर असतील, तर ते टाळण्याचा प्रयत्न करायचा. मग वायडर सोशल आणि इकॉलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ फार्मिंग सिस्टम, म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेला हे जर केलं सगळं, तर याच्यामुळे आपल्या एकंदरीतच एक शेती पद्धतीवरती, म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये 2-4 गुरं असतात, 2-4 कोंबड्या असतात, त्याच्यामध्ये 1-2 शेळी असतात, शेळी आणि त्याची बछडे असतात, आणि त्याची बाकी इतर सगळी व्यवस्था असते. हे सगळं त्याच्या घरात असतं. फक्त याचं एकमेकाला जोड लावून याचा रूपांतर त्यांनी काय करायला पाहिजे, आर्थिक दृष्ट्या त्याचा वापर केला पाहिजे. की जर पोल्ट्रीपासून निघालेलं खत असेल ते पोल्ट्री मॅन्युअर आपल्या शेतात वापरता येईल. शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारं ते, गाईपासून मिळणारं शेण, आणि त्याच्यापासून पिकातनं निघणारा जो काय असेल, भाताचा तूस असेल, अमुक असेल, ते परत पिकांना यांना द्यायचं, शेळीला, गुरांना खाऊ घालायचं, चारा गुरांना खाऊ घालायचा, आणि हे चक्र पुन्हा एकदा चालू ठेवायचं. आणि अशा प्रकारे जर केलं तर ते तुझे आहे तुझं पाची परी जागा चुकला अशी, असं जे म्हणतो आपण, म्हणजे तुझ्याजवळ ते सगळं, हे तू पुन्हा एकदा शांतपणे विचार करून परत सगळं वापर केला पाहिजे. मी म्हणतो की बऱ्याच वेळेला पहिल्यांदाच तुम्हाला सगळं सेंद्रिय शेती करणं अवघड होईल, परंतु हळूहळू त्याच्यात बदल करा. म्हणजे काय की पहिल्या वर्षी आपण काय केलं की जर मला बाहेरनं मी खतं आणतोय, की समजा 2 टन खतं आणतोय, तर मी त्यातली निदान 50 किलो खतं तरी आहे लागणारी, ती निसर्गातील मिळणाऱ्या ह्या म्हणजे सेंद्रिय शेतीपासून जर दिली ह्या वर्षी, तर 25% तरी मी ह्या वर्षी करेन, पुढच्या वर्षी मी 50% करेन, त्याच्या पुढच्या वर्षी 75% करेन, मग चौथ्या वर्षी मी पूर्णपणे 100% सेंद्रिय पदार्थावरती येईल. कारण काय होईल, नाही तर काय, पहिल्याच वर्षी तुम्ही 100% टाकायचा प्रयत्न केला तर एवढं मिळणार नाही, आणि मिळालं आणि टाकलं तर तुम्हाला लगेच पीक उत्पादन कमी होईल, मग तुम्ही म्हणाल की सेंद्रिय शेती फायद्याची नाही. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की हळूहळू बदल करायचा. कारण आज आपण एवढं रसायन खाऊन जगलोय, जर आज आयुर्वेद तुमच्या अंगामध्ये जर काय आजार आला, आयुर्वेद सांगितलं तर लगेच बरा होत नाही. आयुर्वेदाला वेळ लागतो. म्हणून ते आयुर्वेदिक शेती करायची असेल तर आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे. त्याला कन्व्हर्जन पिरियड म्हणतो, बदल होणारा पिरियड, तर त्याच्यामध्ये त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आता ही जी तत्व आहे त्याच्यामधली प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, ही अतिशय महत्वाची तत्व आहे. हेल्थ म्हणजे काय, नुसतं जमिनीचं आरोग्य नाही बघायचं आपल्याला. जमिनीचं आरोग्य तर आपण बघणारच आहोत, शेणखत, गांडूळ खत किंवा इतर चांगल्या पद्धतीने, परंतु त्याच्याबरोबर येणारं त्या सगळ्या त्याच्याशी निगडीत असलेले जनावरं असतील, माणसं असतील, आणि इव्हन जो काही आपला हे आहे ग्राहक आहे, ज्याला आपण अन्न देणार आहे, त्याची सुद्धा हेल्थची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्याला सुद्धा चांगलं अन्न केलं पाहिजे, हा विचार मनात असणं आणि त्या पद्धतीने काम करणं, याला म्हणतात की सेंद्रिय शेतीचं हे महत्वाचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. हे हेल्थ सगळ्यांची बघितली पाहिजे, की नाही फक्त जमिनीचं बघितलं आणि बाकी सगळ्यांचं सोडून दिलं, असं होणार नाही. तसंच इकॉलॉजी, आपण निसर्गामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला जनावरं आहेत, आपण झाडं आहेत, आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी म्हणतो वेगळ्या प्रकारचे, हे सगळं त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचा काळजी करून प्रत्येक जणाला इथे जगण्याला अधिकार आहे,
तो जगण्याचा अधिकार प्रत्येकाचा दिला पाहिजे. आणि तो जर केला तर त्याला प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी असं म्हटलं जातं. कोणालाही मारून, कोणालाही तोडून, कोणालाही कापून तिथे आपण ते आणलं आणि मग आपली शेती केली, अशी शेती कधीही तुम्हाला लाभदायक ठरत नाही किंवा लाभदायक ठरू शकणार नाही. प्रिन्सिपल ऑफ केअर म्हणतो मी, डावीकडे येतो. आधी काळजी घेणे. काळजी कोणाची घ्यायची? की निसर्गाचं संतुलन बिघडू नये याची काळजी घ्यायची, तुमचं आरोग्य बिघडू नये याची काळजी घ्यायची, तुमच्या येणाऱ्या जमिनीची आरोग्य चांगलं राहील याची काळजी घ्यायची, ग्राहकांचं जे आपण देणार आहे ज्याला उत्पादन, त्या ग्राहकांची सुद्धा याच्यामध्ये काळजी घ्यायची. याला प्रिन्सिपल ऑफ केअर म्हणतात, की आपण त्या सगळ्यांचा विचार करून ही शेती करत आहोत. आणि सगळ्यात म्हणजे शेवटचं की फेअरनेस, खोटं बोलू नये कोणीही. मी सेंद्रिय शेती करणारे सगळ्यात महत्वाचं होतं. बऱ्याच वेळा मी बघतो, मी काही ठिकाणी सेंद्रिय शेती करणाऱ्यांमध्ये बऱ्याच वेळेला असं असतं की तो पहिल्या दिवशी मी हे मारलं आणि मला एकदम इफेक्ट आला. इफेक्ट असा लगेच येत नाही कुठूनही. त्याच्याकरता तुम्हाला सातत्याने त्या शेतीमध्ये तुम्हाला कमीत कमी 4-5 वर्ष काम करावं लागतं आणि इमिजिएट इफेक्ट कुठल्याही सेंद्रिय शेतीचा येत नाही. कारण ते निसर्गाचा आहे. निसर्ग हा स्वतःची वेळ घेत असतो. निसर्गाला स्वतःच्या भावना आहे. झाडाला सुद्धा सजीव आहेत, झाडं सुद्धा भावना प्रकट करतात. हे आपल्याला चंद्रशेखर बोसांनी पूर्वीच सांगितलेलं आहे की त्यांच्या बाजूला जर आपण सतत दुःखित वातावरण ठेवलं तर झाडं मुरझून जातात, चांगलं वातावरण ठेवलं तर आपण झाडं पण चांगली टवटवीत राहतात. हे सत्य आहे. आणि त्या फेअरनेसचा अर्थ असा की तुम्ही जर का त्याच्यामध्ये सेंद्रिय केलं असेल तर सेंद्रिय काय काय वापरलं हे सांगणं गरजेचं आहे. तुमच्या मालावरती ते लिहिलं गेलं पाहिजे. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस. फेअरनेस हा सेंद्रिय शेतीतला म्हणजे खरेपणा हा सेंद्रिय शेतीतला महत्वाचा आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला ह्याच 50% फक्त खोटं बोलल्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये हे त्या शेतकऱ्याचं पण होतं आणि ग्राहकांचं पण नुकसान होतं आणि सेंद्रिय शेतीवरचा विश्वास उडतो. आणि जे कोणी प्रमाणीकरण करून विकतायत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच जणांचं माहिती असेल की ते बऱ्याच जण विकणार आहे हे काय सेंद्रिय शेती करत नाहीत. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काही सेंद्रिय पदार्थ आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विक्री केली जाते. याला फेअरनेस कुठेतरी किंवा त्याच्यातला खरेपणा कुठेतरी हा चोरला जातोय, लपवला जातोय. तर हे सगळं आपल्याला थांबवलं पाहिजे. सेंद्रिय शेती करणारे तुम्ही जर असे गट तयार केले तर कदाचित एक चांगला आपण सेंद्रिय पदार्थ असणारा गट मिळणारा हा आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. आणि म्हणूनच हे त्यामध्ये की खरेपणा येण्याकरता काय की तुम्ही जे काही इनपुट्स किंवा आपण ज्याला म्हणतो की लागणारी जी काही जैविक औषधं असतील त्याचं स्टँडर्ड्स माहिती असणं गरजेचं आहे. जसं युरिया म्हटलं की त्याच्यामध्ये 46.4% नत्र आहे हे माहिती आहे आपल्याला, तसं तुम्ही देणाऱ्या कुठल्याही सेंद्रिय पदार्थांमध्ये त्याच्यात काय कंटेंट आहे, जैविक म्हणाल तुम्ही किंवा ठीक आहे त्याचे जीवाणू आहेत, किती जीवाणू आहेत, कोणते जीवाणू आहेत, त्याचा काय उपयोग होणार आहे हे त्याच्यावरती त्या लेबलवरती असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड फेअरनेस. आणि स्टँडर्ड्स त्याचे ठरले पाहिजे. म्हणजे तर तुम्ही गांडूळ खत घेतलं कदाचित त्याच्यात थोडाफार फरक होईल, परंतु एवढा फरक होता कामा नये. गांडूळ खतामध्ये कुठल्या पद्धतीचं तुम्ही सेंद्रिय खत वापरलाय त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु सर्वसाधारणपणे शेणखतापेक्षा गांडूळ खताची जी गुणवत्ता आहे ती जास्त असते. म्हणजे 0.5% नत्र असेल तिथे 2.5% असतो. म्हणजे हे स्टँडर्ड ठरलेलं आहे. पण एकदमच त्याच्यामध्ये 5.5% नत्र असतो असं होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा ही शेतकऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक पण होते. एक दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी पॅकेजेस. आतापर्यंत जे काही संशोधन जे काही आपण बघतो आहोत प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जेवढं महत्वाचं योगदान दिलेलं आहे तेवढंच काम हे संशोधनाने दिलेलं आहे. पण आज कुठल्याही मार्केटमध्ये असलेली औषधं जी काही प्रमाणित केलेली आहेत ती मार्केटमध्ये प्रमाणित केलेली औषधं विद्यापीठांनी किंवा इतर काही संशोधन संस्थांनी तीच चांगल्या प्रकारे परफॉर्म करतात. जी न प्रमाणीकरण करता आलेली आहे ती औषधं लोकांना फसवून नुकसान करतात हे दिसत आहे. म्हणून टेक्नॉलॉजी पॅकेज विद्यापीठांनी दिलेलं असेल किंवा एखाद्या संशोधन संस्थेने दिलं असेल तर त्याचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन आणि रेग्युलेटरी मेकॅनिझम हा प्रमाणीकरण करणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि हा प्रमाणीकरण जर झालं तुमच्या शेतीचं तर ते सातत्याने त्याच्यामध्ये आपण काय करतो याचं सुद्धा त्याच्यातलं नियोजन आणि त्याचं आपण म्हणतो की खरेपणा हा तो जपला पाहिजे. आणि म्हणूनच त्या पद्धतीनं सर्टिफिकेशन आता योगायोगाने अतिशय शासनाचा चांगला निर्णय आपल्याकडे आलाय की आपण सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था ही शासनाची महाराष्ट्र शासनाची स्वतःची आपली आपण आता स्थापित झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या 9 विभागांमधून आपल्याला सर्टिफिकेशन म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांना पूर्वी सगळ्यांना गटाला एकत्र यावं लागतं. आता कोणी शेतकरी 1, 2, 3 एकरवाला असेल तो सुद्धा सहज प्रमाणीकरण करून आज सेंद्रिय शेती निर्माण करू शकतो. पूर्वी त्याच्यामध्ये अडचणी होत्या की 100 एकर असेल तर स्वस्त पडत होतं, पण 1 एकर असेल तर तेवढाच खर्च येत होता. अशा पद्धतीनं जे काय होत होते लोक त्याप्रमाणे त्याच्याकडे जाण्यासाठी बिचकत होते. आता काय होते की त्याच्यामुळे आपल्याला सहजपणे माझे 2 एकर करायची तर 2 एकर सुद्धा तुम्हाला प्रमाणीकरण करून घेता येऊ शकेल. अशा पद्धतीचं ते आहे. आणि मार्केट नेटवर्क तुम्ही कितीही उत्पादन करा
मी बऱ्याच वेळेला बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही घरामध्ये जर 2-3 जण असाल तर एकाने मार्केटवरती लक्ष ठेवा, एकाने शेतीमध्ये लक्ष ठेवा, एकाने आपल्याला काय लागतील सगळ्या लागणाऱ्या निविष्ठा म्हणजे आपण म्हणतो जे काही लागणारे खतं औषधं जी काय लागतात आपण ह्याच्यामध्ये असेल तर जैविक औषधं, या सगळ्यांचं नेटवर्किंग करणं, त्याची माहिती ठेवणं आणि अद्ययावत तंत्रज्ञान काय आहे ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या 4 गोष्टी जर असतील तर तुमची सेंद्रिय शेती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, तुम्हाला चांगलं मार्केट मिळेल, चांगले क्वालिटी मिळेल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन सुद्धा मिळेल. ही 4 म्हणजे हे 4 खांब आहेत. जसं आपण शासन आपण म्हणतो ना सरकार चालायचं असेल तर 4 खांब असतात, तसे हे ऑर्गॅनिक फार्मिंग चालायचं असेल तर हे आपली भिंत आपली बिल्डिंग उभारायची असेल तर ह्याच्यासाठी हे 4 घटक हे फार महत्वाचे आहेत. आता मी याला चित्र म्हणून सांगतो तुम्हाला की या चित्रामधनं दिलेलं आहे की पहिल्यांदा म्हणजे लगेच तयार होणे ज्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणातच वापरलं जातं खत औषधं ती त्याला फर्स्ट टायर स्टेट्स म्हणतात. आपण जर हिरवा कलर बघत असाल अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि मिझोराम इथे मुळातच खूप कमी प्रमाणात, कारण निसर्गाचंच खूप आहे तिथे, वापरलंच जात नाही. आणि म्हणूनच तिकडनं काय झालं की आपल्याकडे सिक्कीम हा जो आहे राज्य आहे ते पहिल्यांदाच आपल्या पूर्णपणे हे सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तिथे मुळातच काही वापरतच नव्हते, जे काय ते निसर्गातच वापरत होते. परंतु नंतर आपण इकडे बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल पंजाब लाल रंगात दिसत आहेत. याचं कारण असं आहे की तिथे जास्त प्रमाणावरती असेंद्रिय किंवा आपण म्हणतो ती 3rd स्टेजमध्ये येतील, ती लगेच दुसऱ्या स्टेजमध्ये त्याला कन्वर्ट नाही करता येणार, म्हणून हळूहळू कन्वर्ट होतील. महाराष्ट्र मात्र आपला चान्स आहे की आपण दुसऱ्या स्टेजमध्ये लगेच जाऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय शेतीची चळवळ फार मोठ्या प्रमाणावरती आहे, लोकही खूप मोठ्या प्रमाणावरती काम करतायत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन घेणारे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र त्या बाबतीत अग्रेसर आहे, छत्तीसगड त्याच्या बरोबरीने. म्हणून अशा प्रकारे फर्स्ट सेकंड स्टेजमध्ये 3rd स्टेजमध्ये. आता सेंद्रिय शेती करायची असेल तर सगळे जणांना वाटतं की बाबा आपल्या सेंद्रिय खतं लागणार आहे, मग ती निर्माण करायची वेळी मग टाकायची का, शेती तर माझी कमी आहे, मग आपण काय करतो की बांधांचा वापर करणं, जसं आमच्या इकडे ग्लेरिसिडिया गिरी पुष्पाचं म्हणतात किंवा सुबाबूळ असते तर ती बांधावर लावायची आणि त्या बांधांवरती तयार झाल्यानंतर त्याचा पाला हा मधल्या सोयाबीन सारख्या शेतीला आपण इथे बघत असतात की इथे तो वापरायचा. एक तर त्याच्यामध्ये पाणी माती धरून ठेवते, उडण्याची क्षमता कमी होते, जमिनीतनं धूप कमी होते आणि साहजिकच तो पाला तिथे वापरल्यामुळे तुमच्या सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढतं आणि तुमची उत्पादकता वाढते. तसं इथं बघितलं असेल तर ग्लेरिसिडियाच्या पाल्याचंच तिथे मल्चिंग केलेलं आहे कपाशीमध्ये. म्हणजे काय तर तिथली उडणारं पाणी तिथे वाचलंच, परंतु पाला जो गळून पडला त्याच्याने वाढणारे सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळाले. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आहे त्याच परिस्थितीचा वापर करून तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे तुम्हाला उत्पादन घेता येईल. आता इथेच बघा तुरीच्या सगळं जो आहे तुरीचं भूस आहे ते सगळं पसरवून दिलं त्याच्याच वरती काय आणि सोयाबीनचं भूस आहे ते सगळं टाकून दिलेलं आहे जेणेकरून तो हळूहळू कालांतराने कुजेल. परंतु त्या याच्यावर होणारं जे काही धूप आहे पाण्याची असेल मातीची असेल ती त्याच्यातनं वाचली आणि सुपीक माती तिथे टिकून राहिली. हे हळूहळू केलं तर कालांतराने काही वर्षाने तिथे काय की सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढेल, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण, सेंद्रिय कार्बनचं प्रमाण वाढेल. आता इथे वरती ऊस आणि मूग दाखवलेलं आहे. म्हणजे काय की आंतरपिकामध्ये सुद्धा तुम्ही कडधान्य वर्गीय पिकं जर घेतली तर जमिनीला नत्र तर मिळतोच, परंतु मधल्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचं तण न आल्यामुळे तुम्हाला उत्पन्न मिळून तेच पाला तुम्हाला तिथे काढता येईल आणि तुम्हाला एक जास्तीचं उत्पन्न मिळेल. म्हणजे काय की आंतरपिकं घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या सेंद्रिय शेतीचा चांगल्या प्रकारे वापर करू शकता. आता कंपोस्ट खत मला वाटतं बऱ्याच जणांनी सांगितलं असेल, सांगण्याची गरज नाही, पण कंपोस्ट खत सुद्धा आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण नुसतंच खत टाकण्यापेक्षा आपण काय म्हणतो शेनोटा किंवा उकिरडा म्हणतात, उकिरडा न करता त्याला प्रॉपर असा खड्डा जर केला त्या खड्ड्यामध्ये टाकलं तर साहजिकच याच्यातनं खत म्हणजे नत्र स्फुरत उडून जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून याला आपण अशा प्रकारच्या कंपोस्ट खताची निर्मिती करणं. गांडूळ खत मात्र याच्यातला महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. प्रत्येकाने गांडूळ खत करण्याकडे भर द्यावा, कारण गांडूळ नुसतं करत नाही तर गांडुळांच्या बरोबर गांडूळ स्वतःच्या पोटात जेव्हा जातो तो सेंद्रिय पदार्थ तो तुम्हाला एक प्रकारचा चांगला त्याच्या क्वालिटी वाढवून देत असतो. नुसतंच नत्रस्फुरत वाढत नाही तर त्याच्यावर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जीवाणूंचं प्रमाण जे ग्रोथ निर्माण करणारे वाढवणारे आहेत त्याचं प्रमाण वाढतं आणि म्हणूनच याकरता गांडूळ खताची निर्मिती हा सेंद्रिय शेतीचा एक महत्वाचा घटक आहे. आता सेंद्रिय शेती ज्याच्याकडे पदार्थ जास्त उपलब्ध होतील कालांतराने किंवा नेहमी असतील तर त्याने तर सेंद्रिय शेतीचा तर खूप गांडूळ खताचा खूप वापर केला पाहिजे, कारण कमी क्षेत्रातून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवून येणारं असं हे प्रकारचं गांडूळ खत आहे. म्हणजे तुम्ही शेतीला वापरून जे उरेल तुम्ही विक्री करू शकता आणि त्याची विक्रीची किंमत सरासरी आता तर जास्त आहे. मी तर 5,000 टन दिले फक्त, पण आता ते 7,000, 10,000, 20,000च्या आसपास गेलेलं आहे. तुम्ही जर कुंड्यांमध्ये जर 1-1 किलोचे करून विकले तर त्याचं जवळजवळ 15 रुपयाला 1 किलो जातो. म्हणजे मला काय म्हणायचं की आज आपण त्या गोष्टीकडे व्यावसायिकता म्हणून जरी नाही बघितली तरी तेवढं क्वालिटीचं ते आहे, म्हणून ते तुम्ही त्या आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा वापर करा. नुसतंच कंपोस्ट करण्यापेक्षा त्याचं गांडूळ खत करा आणि त्या गांडूळ खतामध्ये जे पाणी मिसळून जातं
त्या निचरणाऱ्या पाण्याला आपण त्याला वर्मी वॉश म्हणतो, त्याला एक वेगळ्या प्रकारची कुंडी पण तयार करावी लागते. परंतु जे काही आलेलं आहे ते वर्मी वॉश म्हणजे गांडुळाचा घाम तो सुद्धा जर तुम्ही त्यात गोळा झाला बाजूला आपण निचरावून, तर ते पाणी तुम्ही शेतावरती तुम्हाला ग्रोथ हार्मोन म्हणजे आपण म्हणतो ना वाढीसाठी, शेंडाफुटीसाठी आणि चांगल्या पानांच्या क्वालिटीसाठी, तुम्हाला येणाऱ्या फळांना येणारा रंग आणि चकाकीसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. त्याची वाढ होण्याकरता सुद्धा त्याचा वापर होतो. त्यामुळे गांडूळ खतापासून असे 2, 3 आणि 4 वेगवेगळे चांगले फायदे आहेत आणि त्याच्यात उत्पादकता म्हणजे आपण म्हणतो उत्पन्न सुद्धा चांगलं मिळू शकतं विक्रीपासून. त्यामुळे अशा पद्धतीने गांडूळ खताचा वापर करणं गरजेचं आहे. आता हे आम्ही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने काही मडक्यात करतात, काही आमच्याकडे असे ट्रे मध्ये आपण जमिनीमध्ये सुद्धा करू शकतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे वर्मी कंपोस्ट मिळू शकतं. हे बायोडायनेमिक फॉर्मेशन आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेंगांचे खूर वगैरे असतं गायीचे वगैरे, त्याच्यामध्ये तो एक शेण काला असतो, त्याचा चांगला त्याचा लगदा करून तो त्यात भरला आणि ते अशा प्रकारे जमिनीमध्ये अंथरले खोल खड्डा करून, आणि काही त्याला दिवसाने म्हणजे जवळजवळ 6 महिन्यानंतर काढलेल्या अवस्थेत ते जर काढले तर मार्च एप्रिल महिन्यात ती काढायला लागतात. आणि ती काढल्यानंतर त्याच्यातनं येणारं जे काही मधलं खत आहे ते कुजलेलं असतं आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आलेले असतात किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स आलेले असतात आणि त्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. त्यामुळे त्या यांचा वापर सुद्धा चांगल्या प्रकारे केला जातो. नंतर बीजामृतचं मला वाटतं तुम्ही बघितलं असेल, पण तो एकदा पुन्हा एकदा सांगतो की बियाण्याच्या ट्रीटमेंट, कारण काय होतं की आपण ज्यावेळेला सेंद्रिय शेती करायला जातो त्यावेळेला आपण सीड ट्रीटमेंट कशाने करणार, त्याला बियाला याची क्रिया बीज प्रक्रिया कशी करणार. तर इतर वेळेला तर आपल्याकडे बाकी सगळे असतात औषधं, ट्रायकोडर्मा आहे किंवा इतर काही असतील आपले औषधं असतील तर ती आपण वापरू शकतो. परंतु ह्याच्या करता मग येऊ नये, पुन्हा एक प्रकारची आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा वाढ व्हावी याकरता जर आपण केलं तर बीजामृत जे आहे ज्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, दूध किंवा दही, कळीचा चुना, जीवाणू माती आणि हिंग यांचं एकत्रित मिश्रण करून आपण ते गोमूत्र एकत्र करून त्याच्यापासून बीजामृत तयार करतो आणि ते बियाला भिजवून त्याच्यातनं आपण ते सीड ट्रीटमेंट करून ते पिकांना वापरलं जातं. त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा बीजामृत एक चांगल्या प्रकारे तुम्हाला आहे. पंचगव्य निर्मिती मागाशी म्हटल्यामुळे शेण, गोमूत्र, गुळ, दही, गाईचं शेण, दूध, केळी हे सगळं वापरून, शाळेचं पाणी आता आमच्याकडे नारळावरून शाळेचे पाणी, तुमच्याकडे दुसरं कुठलं आपण म्हणतो की नाही वापरलं तरी चालेल, पण इतर आहे ते याचा वापर करून आपल्याला काय की गाईच्याच मिळणाऱ्या, गाईपासून मिळणाऱ्या जे काही पदार्थ आहेत आपण म्हणतो की दूध, दही, ताक, लोणी आणि तूप हे सगळं त्याच्यामध्ये वापरावं आणि गोमूत्र आणि शेण हे त्याच्यात वापरलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पंचगव्य निर्माण करता येतं. आणि हा पंचगव्य फवारणीसाठी 3% द्रावणाचा जर आपण 2 फवारण्या केला 15 दिवसानंतर तर पिकाच्या फुलावर आणि फळधरण्याच्या वेळी द्या. म्हणजे याच्याप्रमाणे तुम्हाला बऱ्याच वेळेला किडीचं प्रमाण तर राहतच कमी होतं, परंतु तुम्हाला इतर फळांची वाढ सुद्धा मिळण्यामध्ये चांगला उपयोग होतो. जीवामृत बनवण्याची पद्धत त्यांनी सांगितली कशा प्रकारे. 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, काळा गुळ 2 किलो आणि पीठ 2 किलो. ही जर जीवाणूची माती, आता जीवाणू माती बऱ्याच वेळेला आपल्याकडे जीवाणू जर मिळाले बाजारात मिळतात आपल्याला, म्हणजे विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे फॉस्फरसचे बियाणं, फॉस्फरस सोल्युबल हे आहे ना बायो फर्टिलायझर्स, म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू नत्र असतील ते सुद्धा एकत्र टाकलेले चालतात. पण नसेल तर वडाच्या झाडाखालची जी माती असते जिथे आपल्याला गुठळ्या आलेल्या दिसतात ते साहजिकच गांडुळांमुळे झालेल्या गुठळ्या असतात, त्या एकत्र करून तुम्ही ज्या ठिकाणी वापरल्या किंवा वारुळाची माती असते ती जर वापरली तर ती ऑलरेडी विष्ठा म्हणून तयार झाली असेल, त्याच्यामध्ये खूप जीवाणू असतात, ते सुद्धा तुम्ही जर वापरली तर तुम्हाला साहजिकच क्वालिटी मिळते. हे फिल्टर करून तुम्ही अशा प्रकारे ते स्प्रेइंगला किंवा ड्रिपने सुद्धा देऊ शकता किंवा शक्यतो तुम्हाला पाहिजे ड्रेंचिंग सुद्धा करू शकता. आणि त्यामुळे तुम्ही वेगळ्या पिकांना 7 दिवसात ते जीवामृत तयार होतं आणि एका एकरला 200 लिटर जीवामृत पुरेसे आहे. मग केळी, मिरची, पपई इत्यादी पिकांसाठी 250 ते 500 मिलीलिटर प्रति झाड तुम्ही ते एकदा किंवा दोनदा दिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही ते जीवामृत सुद्धा बनवता येईल. बीजामृत, पंचगव्य निर्मिती, जीवामृत तुम्हाला याच्यातून तयार होईल. ह्याच्यामध्ये अमृत पाणी म्हणजे आपण तयार करायचं की 10 किलो शेण, गोमूत्र घेतो, 1 किलो गुळ घेतो, परंतु याच्यामध्ये बाकी इतर न घेता कडधान्यांचं पीठ कुठलंही घ्या तुम्ही. मग तुमच्याकडे मिळणारं आपण म्हणतो की हे असेल, चणा असेल, चण्याचं पीठ घ्या, नाही ते इतर तुमच्याकडे तुरीचं वगैरे काय असेल तर ते कडधान्यांचं ज्याला शक्य नाही पीठ वगैरे करून बरेच जण घेतात, तर ते पीठ जरी वापरलं तरी तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे दही 1 किलो तर चांगल्या प्रकारचं मिळेल. हे सुद्धा मिरची, केळी, पपई, कापूस इत्यादी पिकांना सुद्धा तुम्ही त्याने ड्रेंचिंग करून प्रति झाड 50 ते 500 मिलीमीटरच्या आवश्यकतेनुसार दिलं तर झाडाची वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. तसं दशपर्णी अर्क करताना वेगवेगळ्या प्रकारची ही 10 वेगळी पानं आहेत. त्यामुळे कडुलिंब पाला, घाणेरी, निरगुडी पाला, पपई पाला, गुळवेल, धुई, लाल कनेर, वन एरंड, करंजपाला, सीताफळ, गोमूत्र, देशी शाईचं गेन, गाईचं शेण आणि प्लास्टिक ड्रम मध्ये टाकून हे सगळं तुम्ही काय करायचं असतं, दशपर्णी अर्क तयार जर केला
तर दशपर्णी अर्क मात्र मी बघितलंय बऱ्याच वेळा, आम्ही याचं अनालिसिस पण केलेलं आहे बऱ्याच याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काही जी घटक आहेत म्हणजे कडुनिंबाच्या पानामध्ये ॲझिटिक नावाचं कंटेंट आहे, बरोबर आहे. पपईमध्ये पपेन आहे, त्याच्यामुळे गुळवेलमध्ये आणखी त्याचं वेगळं असं कंटेंट आहे. ह्या सगळ्या याचा परिणाम काय होतो, बऱ्याच वेळेला कीड रोधक, कीड मारक असतो, म्हणजे किडा त्यातनं मरत नाहीत बऱ्याच वेळेला. एक लक्षात, सेंद्रिय शेतीमध्ये कुठली नॉकडाऊन इफेक्ट नाहीये. म्हणजे तुम्ही उद्या जर एखादं औषध घेतलं आणि ते जर कोणी सांगितलं हे मारा म्हणजे कीड संपून जाईल, तर ते शक्यतो होत नाही. जोपर्यंत त्याला जैविक आपण म्हणतो की किडे किंवा जैविक बुरशी वापरत नाही तोपर्यंत तसं होत नाही. तर त्यातून ते परावृत्त होणे, लांब जाणे किंवा ते उपासमारीने मरणे, वासाने त्याला उपासमार होते आणि तो मरतो कीड, असं होतं. परंतु नॉकडाऊन इफेक्ट याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला दिसत नाही. अशा प्रकारचे हे दशपर्णी अर्क त्याच्यामध्ये केला जातो. आता हे आमच्याकडे थोडंसं वेगळं आम्ही केलं, याला बायोन्यूट्रिशन युनिट म्हणतो. आणि त्या बायोन्यूट्रिशन मध्ये आम्ही 15 ड्रमची थेरपी केलेली. या 15 ड्रमची याच्याकरता असं केलंय की हे तुम्हाला वरती एक पाईप लावलेले हे 10 ड्रम दिसत असतील. या 10 ड्रम मध्ये पाईप आहे, म्हणजे काय की हे याला ऑक्सिजन लागणारे हे ड्रम आहे. म्हणजे अशा प्रकारचे जीवाणू आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज आहे आणि याला मात्र बिना ऑक्सिजनची गरज आहे. म्हणून याच्यामध्ये आम्ही काय केलं, वेगळे अर्क केले. वेमिल केलेला आहे, म्हणजे वेखंड मिरची लसूणचा असं आहे. आमिल आहे, आलं मिरची लसूणचा अर्क आहे. त्याच्यामध्ये कोकण कल्प आहे. आणि या प्रकारे आपल्याला इफेक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम EM2 म्हणतो आम्ही त्याला, की जी अशा प्रकारची आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला लाभ होऊ शकतो. तसंच इकडे आमच्याकडे मासे खूप मोठ्या प्रमाणात केलं असतात, त्यामुळे त्याला आम्ही फिश हायड्रोलाइट नावाचं आहे की जे आपण की वापरल्यानंतर म्हणजे फिश हायड्रोलाइट म्हणजे जे काही घटक आहेत ते टाकायचे, त्याच्यामध्ये EM2चं सोल्युशन आणि गुळ वगैरे प्रकार टाकून ते कुजवायचं की जे हाडं सुद्धा आहेत ती सगळी ती पूर्णपणे पाणी होतात. आणि फॉस्फरिक ऍसिड किंवा फॉस्फरससाठी अतिशय चांगला असा हा पर्याय याच्यातनं आम्हाला सापडलेला आहे. आणि आमचं जे काही निसर्गातलं वाया जाणारं होतं ते फिश मार्केट खूप असतं, ते सगळं पुन्हा एकदा आपण म्हणतो की त्याचा पुनर्वापर झाला. यालाच आपण म्हणतो की निसर्गाचा समतोल राखणे. ते वाया झालं, कुठेतरी घाण झाली असती, वास झाली असती, रोगराई झाली असती, परंतु याच्यात आल्यामुळे त्याचा पुनर्वापर करून आपण फॉस्फरस त्याच्यापासून तयार केला किंवा आपण म्हणतो रॉक फॉस्फेट वगैरे. तर त्याच्यातला फॉस्फरस सुद्धा आपण याच्यातनं निर्माण करू शकतो. ड्रिपसाठी, फवारणीसाठी दोन्ही तुम्हाला तयार होऊ शकतो. तर याच्यामध्ये जीवाणू स्लरीचा आपण बघितलं की काय म्हणजे कंटेंट किती आहे. म्हणजे ह्युमिक ऍसिडमध्ये 0.11 नायट्रोजन नत्र आला, फल्विक ऍसिडमध्ये 0.44% नत्र असतो, कोकण केल्कमध्ये 0.11 आहे, अमिल अर्कमध्ये 0.16 आहे, EM2 म्हणजे इफेक्टिव्ह अर्क 0.056 नत्र. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक याचा आम्ही अनालिसिस केलेला आहे. आणि याच्यातनं आपल्याला एक लक्षात येतं की पंचगव्यापासून मिळालेलं जे काय त्याच्यातनं नत्राचं प्रमाण जास्त आहे, किंवा गाईचं मूत्र आहे त्याच्यातनं आपल्याला जास्त मिळतं. त्यामुळे उगाच आपण दुसरीकडे न जाता शास्त्रीय आधारावरती जर तुम्ही माहिती करून घेतली तर बऱ्याच वेळा तुम्हाला लक्षात येईल की आपण जे काही निसर्गातनं निर्माण झालेली औषध आहे त्याच्या आता सीवीड एक्स्ट्रॅक्ट, समुद्राच्या पाण्याखालचे काही तण आहेत किंवा तिथे असलेले त्याच्यापासून असलेले जे एक्स्ट्रॅक्ट ते आलेले आहेत. आता एक कायटोसान नावाचं एक नवीन औषध, त्याला आपण बऱ्याच वेळा तुम्ही बघत असं काही ऊर्जा नावाने, वसंत ऊर्जा किंवा असं काही नावाने मार्केटमध्ये आहे ते, आणि ती वसंत शुगर इन्स्टिट्यूटने दिलेलं आहे. तसंच कायटोसान सुद्धा आपल्या कोकण कृषी विद्यापीठाने फिशरीजचा म्हणजे खेकडे जे आहेत, जे खेकड्यांचे कवच ज्या ज्या निर्माण होतात ते तयार होतात लहानपासून मोठे जेव्हा खेकडे होतात त्यावेळेला स्वतःच आपण कवच बाहेर टाकत जातात. त्याला आपण त्यांची स्वतःची आपण कातडी टाकणे म्हणतो सापासारखी, पण हे खवले टाकतात. ते अख्खं खवले जर बघितले तर आपण त्याच्यापासून एक कायटोसान किंवा आपण एक प्रकारचं त्याला रोगप्रतिकारक आणि वाढवर्धक अशा प्रकारचं एक आपण द्रव्य तयार करतोय. आणि त्याचा वापर आपण विविध पिकांवरती केलेला आहे. अन्नद्रव्यांच्या या उपलब्धतेसाठी सुद्धा त्याचा उपयोग चांगला झालेला आहे. परंतु रोगप्रतिकारक शक्ती आणि रोग आपण वाढीची शक्ती त्याच्यामध्ये खूप चांगली आहे, ग्रोथची. एकंदरीत आपण असं बघितलं की जर तुम्हाला शेती करायची असेल तर कुठल्याही सेंद्रिय शेतीमध्ये जर 1 एकराचं मॉडेल करायचं असेल, जे आम्ही आमच्या इथे केलेलं आहे, मी हे तुम्हाला थोडक्यात समजा इंग्लिशमध्ये, परंतु काळजी करू नका, मी तुम्हाला मराठीतनं सांगतो. जर 1 एकरचं आपल्याला शेतीचं, सेंद्रिय शेतीचं 1 एकरचं मॉडेल करायचं असेल, ते कशात फायद्यात जर कसं जाईल तर त्या शेतकऱ्याला साधारणपणे काय करावं लागेल. तर साधारणपणे लाल रंगात दिसत आहे ते त्याच्यावर आपण म्हणतो ना जी काय अॅग्रोनॉमिक क्रॉप्स आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारी ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा मका असेल, इतर कडधान्य असतील, ही त्याच्यामध्ये घेतली पाहिजे, की ज्याला आपण म्हणतो की तृणधान्य आणि कळीतधान्य आणि कडधान्य ही साधारणपणे 15 गुंठ्यावरती करणं गरजेचं आहे. तेच हॉर्टिकल्चर जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला 18 गुंठ्यावरती करावे लागतील, की ज्याच्यामध्ये फळझाडं येतील, भाजीपाला येईल आणि काही ज्यांना शक्य असेल फुलशेती पण येऊ शकेल, परंतु फळं आणि भाजीपाला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि जनावरांसाठी 5 गुंठ्याची जागा ठेवलेली आहे आणि तळ्यासाठी 2 गुंठ्याची. असं जर एकत्रित चित्र केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आपण 1 एकरचं आपण म्हणतो की सेंद्रिय शेतीचं मॉडेल तयार. आता आमच्या इकडे जे केलेलं आहे त्याच्यात मी सांगतो, खरीपामध्ये आम्ही त्याच्या भात 10 गुंठ्यावरती करतो 15 पैकी,
नागली 3 गुंठ्यावरती करतो आणि वरई 2 गुंठ्यावरती करतो. आणि त्याच 15 गुंठ्यामध्ये रब्बीमध्ये मोहरी आणि नंतर ग्राउंडनट 5 गुंठ्यावरती करतो. कोथिंबीर आणि पालक 7 गुंठ्यांवरती करतो. चवळी आणि कुळीद हे 3 गुंठ्यांवरती केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यातनं काय होतं की वेगवेगळ्या प्रकारची ही मिळतात आणि ह्याच्यातनं निर्माण होणारा जो काही आपल्याला आपण म्हणतो की बाय प्रोडक्ट असेल किंवा त्याच्यातनं निघणारं इतर अन्नापेक्षा वेगळं म्हणजे मूळ पिकात काय म्हणतात त्याला इकॉनॉमिक व्हॅल्यू असलेलं मुगापासून मूग बाहेर काढल्यानंतर जो कचरा उरतो तो सगळा आपण वेगवेगळ्या याच्यासाठी वापरला जातो. जनावरांमध्ये बघायला सॉरी उद्यान विद्यापीठांमध्ये 18 गुंठ्यामध्ये काय आंबा आणि त्याच्यामध्ये आंतरपीक आहेत. आम्ही त्या हळद घेतलेली आहे, विखंड घेतलेलं आहे, वावडिंग घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामधलं अंतर आहे ते सुद्धा आम्ही भरून काढतो आणि त्याचा दुहेरी उपयोग होतो. एकतर म्हणजे काय होतं की ही जी पिकं आहेत ही बऱ्याच वेळेला अनेक किडींना आणि रोगांना हे परावृत्त करतात किंवा लांब घालवतात. त्याच्यामुळे आंब्यावरती येणारी कीड सुद्धा काही अंशी प्रमाणात कमी होते. त्याच्यानंतर काजू आणि त्याच्यामध्ये असलेले आंतरपिकं ही अशाच पद्धतीने घेतली जातात. हा ट्युबर एक कंद पिका हा अतिशय चांगला इकडचा महत्वाचा पीक. मी तुम्हाला फोटो दाखवेन आता की त्या कंद पिकांपासून आम्हाला खूप चांगले फायदे होत आहेत. आणि कोकणामधली कंद पिकं जसे रताळी असेल, करंदा असेल, सुरण असेल ही सगळी अतिशय चांगली येतात. आणि हा एक चांगला उपक्रम ह्या इथे 4 गुंठ्यांवरती केला जातो की जे शेतकऱ्याला अतिशय फायदेशीर पण ठरतं. आणि पालेवर्गीय भाज्या आणि कुकुडबिटेशन म्हणजे आपण म्हणतो की फळवर्गीय भाज्या ह्याच्यात दिल्या जातात त्या 6 गुंठ्यांवरती. आणि जे काही गंगामा मंडळ म्हणतो की ज्या शेतकऱ्याला तिथे आहे त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला हा त्याने तिथेच निर्माण करायचा आहे आणि तो इथे तुम्हाला दिला जातो. आणि जी आंतरपीक आहेत आंब्यातली वगैरे कुठले वावडिंग आहे, वाळा आहे, काय म्हणतात त्याला लेमन ग्रास आहे, गवतीच्या हळद आहे, निशिगंध आहे, बाकी इतर हे भाजीपाले आहेत आणि झेंडू आहे, मिरची आहे आणि पालेभाज्या ह्या सगळ्या ह्या आंतरपीक म्हणून याच्या घेतला जातं. म्हणजे ऍडिशन टू तुमचं मूळ क्रॉप एवढं तुम्हाला जास्तीचं उत्पन्न मिळतं. आणि त्याच्यामध्ये जी काय आम्ही गुरं आहेत आमच्याकडे की देशी गायी आहेत आमच्याकडे त्या 5 आहेत. नंतर शेळ्या 10, पोल्ट्री म्हणजे कोंबड्या आम्ही 100च ठेवलेल्या आहेत. वर्मी कंपोस्टचे बेड आमचे 2 ते 3 आहेत. नंतर चाऱ्यासाठी आम्ही 3 गुंठ्यामध्ये ठेवले आणि तळ्यासाठी 2 गुंठे. म्हणजे पाणी आहे ते लागणारं पाणी पावसाळ्यात गेल्यानंतर जे पाणी आम्हाला सतत लागतं त्या 2 गुंठ्याच्या पाण्यात आपण त्या याच्यावरती ह्या पूर्ण क्षेत्राला देतो. म्हणजे काय की हे एकात्मिक जर मॉडेल केलं सेंद्रिय शेतीचं तर तुम्हाला बऱ्या अंशी प्रमाणे फायदेशीर मॉडेल ठरू शकतं. आता विद्यापीठामध्ये केलेलं संशोधन मी तुम्हाला सांगतो की आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये केलेलं आहे. त्या सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही बघितलं की भात पिकानंतर साधारणपणे मका, भुईमुग आणि हे काय वाल या अशा प्रकारची पिकं आम्हाला जर सेंद्रिय शेतीमध्ये घेतली तर त्याला आम्ही पूर्णतः एक प्रकारचं 100% RDN म्हणजे आपण म्हणतो की लागणारं जे खत आहे शेणखत आणि वर्मी कंपोस्ट याच्या दोन्हीच्या वापरातनं हे उत्पन्न चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. हा आम्ही प्रयोगांती शिफारस झालेली आहे. तसंच जास्त उत्पन्न घेण्याकरता आपल्या खरीप भातानंतर आपल्याला सेंद्रिय पद्धतीनं सगळं केलं तर त्याच्यामध्ये सह्याद्री 3, 4, 5 आणि कर्जत 3, 4, 5, 8 आणि या रत्नागिरी ह्या वाणांचा वापर करावा. आणि त्याच्यानंतर भुईमुग पिकामध्ये गौरव TG26 आणि JL 776 ह्या प्रकारचं तुम्हाला जर भुईमुगाचे व्हरायटी वाण घेतले तर तुम्हाला चांगल्या प्रकारची सेंद्रिय पद्धतीने असलेली पीक पद्धती सुद्धा इथे घेता येते. तसंच आम्ही बघितलं की भात आणि जर कुकुरबिटेशन आपण म्हणतो की फळवर्गीय जर भाज्या बघितल्या तर त्याच्यामध्ये साधारणपणे 100 किलो नत्रासाठी 1/3 हे त्याच्यातनं शेणखतातनं द्यायचं आहे. नंतर भाताचा पेंडा आहे आणि गिरीपुष्पाचा पाला आहे आणि रब्बी खरीप याला भाताला आणि रब्बीमध्ये 120 किलो नत्र येण्याकरता सारख्या प्रमाणात शेणखत, निंबोळीची पेंड आणि गांडूचं खत त्याच्यामध्ये दिलं जातं. आणि कुकुंबरला हे बघितलं दोन्ही गोष्टींना अतिशय चांगला फायदा याच्यात आला की ज्याच्यात आम्ही 100% हे सगळं रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांवरती घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो की आंब्यासारख्या पिकामध्ये आपण बघितलं तर सेंद्रिय पदार्थापासून आंबा घेण्याचा असेल तर त्याला वर्षात आपण म्हणतो की त्याला खतं देण्याची गरज असते. ते कशी द्यायची 150 किलो हे शेणखत आधी 20 किलो गिरीपुष्पाचा पाला जर प्रत्येक वर्षाला प्रत्येक झाडाला जर दिला तर तुम्हाला साहजिकच त्यातनं अतिशय चांगल्या पद्धतीचे आंबे सुद्धा चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. हा आमच्याकडे घेतलेला प्रयोग आहे भातामध्ये की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की 25% हे गांडूळ खतामध्ये द्यायचे, 25% रायझोबियम किंवा ब्ल्यूग्रीन अल्गेमधून द्यायचे निळं हिरवं शेवाळ आणि 50% हे कोंबड खतातून द्यायचे. अशा पद्धतीने दिलं तर तुम्ही बघताय की ह्याच्यात येणारं उत्पन्न हे भुईमुगाला चांगला आलेलं आहे. परंतु भातामध्ये मात्र हे गांडूळ खत
आणि हिरवळीचं खत याचं जर 50-50% वापर केला तर साहजिकच त्याचं उत्पन्न तुमचं तुम्हाला 38 क्विंटल मिळतं आणि याचं 41 क्विंटल मिळतं. म्हणजे काय म्हणतं की दोन्हीकडे तुम्ही बघितलं तर की अशा प्रकारे सेंद्रिय पद्धतीने घेतलं तर तुम्हाला चांगले इफेक्ट याच्यातून मिळू शकतात, परंतु खूप प्रमाणावरती ते लागतं. नंतर ते ऑर्गॅनिक म्हणजे आपण याच्या नागली पिकासाठी बघितलंय की त्याच्यामध्ये सुद्धा 50% गांडूळ खत आणि 50% हे कोंबड खत याचा जर वापर केला तर तुमचं उत्पन्न जास्त येतं. याच पद्धतीने मल्चिंगचं जे म्हटलेलं आहे की आपण म्हणतो की तण कशी नियंत्रण करणं, सेंद्रिय शेतीचा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा म्हणजे तण नियंत्रण करणं. त्याच्याकरता सेजमॅनिया रोस्टाटा नावाचं एक आपण म्हणतो की हिरवळीचं खत आहे, त्याचा वापर करायचा की ते वाढवायचं आणि तेच पुन्हा गाडायचं तिथे, की जेणेकरून त्याचा आच्छादन होईल आणि ते पीक सेंद्रिय जाईल आणि साहजिकच तुम्हाला येणारी तणं कमी येतील. आणि तेच दुसरं आहे की ज्याच्यामध्ये काही वापर करायचा नाही, त्याचं उत्पन्न साहजिकच तुम्ही बघताय 26.93 क्विंटल आलेलं आहे. आणि या कंट्रोल मेजर्स म्हणजे काय काय वापर 2 वेळा हाताने हँडविडिंग म्हणजे हाताने काढणे HW म्हणजे, आणि 20 ते 40 दिवसानंतर 2 वेळा करायचं. आणि याप्रमाणे तुम्हाला जर केलं तर तुम्ही बघताय 24.40 क्विंटल इतकं उत्पन्न त्यातनं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. तेच आपण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे योगिक शेती म्हणतो आपण, ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती आहे आणि योगिक शेती आहे. अशा प्रकारे मेडिटेशन त्याला देतो आपण, बीज संस्कारापासून ते काढणीपर्यंतच्या वेगवेगळ्या स्टेजला अशा प्रकारे आपण योगधारणा, योग साधना आणि ध्यानधारणा त्याच्या पुढे केली जाते. त्या मंत्रांचा उच्चार त्या शेतावरती केला जातो आणि सगळं वातावरण आपण त्या पद्धतीनं वापरलं जातं. अशा प्रकारे ही एक शेतीची पद्धती आहे म्हणून आम्ही प्रयोगात घेतलेली आहे. म्हणजे संशोधन करताना ह्या सगळ्या गोष्टींचा फार बारकाईने विचार करावा लागतो. त्यामुळे याच्यात तुम्ही बघत असाल तर सेंद्रिय पद्धतीनेच केलेलं तुम्हाला चांगलं त्याच्यामध्ये बेनिफिट जास्त दिसेल. तसंच झिरो बजेटचं पण बघितलं, त्याच्या झिरो बजेटपेक्षा आम्ही जे सेंद्रिय पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं त्याला लागणाऱ्या नत्राची आणि स्फुरदाची गरज बघून टाकलेली आहे, त्याचं उत्पन्न साहजिकच दरवेळेला जास्त आलेलं आहे. हा A1 आणि A2 मिल्कचा बऱ्याच अंशी बऱ्याच जण घोळ असतो. तो काय आहे, A1 म्हणजे तुम्ही सगळ्या जर्सी गाई आहेत त्याला A1 मिल्क असतं, आणि ज्या काही गावठी गाई आहेत मग ते कुठली गिरच पाहिजे असं काही नाही, कुठल्याही गावठी गाईमध्ये A2 नावाचं मिल्क असतं. आता हे कशामुळे होतं तर जर का त्या लागणाऱ्या त्या गाईचा जर काही आपण प्रोटीनचा जर सिक्वेन्स काढला तर त्याच्यामध्ये 64 ठिकाणावरती हिस्टिडीन असतं, जे आपल्या गावठी गाईंमध्ये प्रोलीन असतं, आणि याचाच उपयोग म्हणून ते A2 होतं आणि हे वरचं A1 राहतं. आणि केसिन म्हणजे त्याला लागणारं प्रोटीन जे आहे ते त्या पद्धतीचं आहे, म्हणून तर तो तिकडे असलेला जे प्रोटीन आहे त्याला A1 म्हणतात. A1 मिल्क आणि A2 मिल्क ह्या दोन प्रकारची ही दूध उत्पादन आहे. आता A1 मिल्क म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे आहे बीटा सीझिन मेबी असोसिएट वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातून आजार सुद्धा निर्माण होतात, म्हणून काही प्रमाणाशी लोक ते करून आता गीर किंवा गावठी गाईचं दूध किती मिळेल ते जास्त मिळेल का याच्याकरता होतं, कारण त्याच्यातनं ॲलर्जी पण जाते, रॅशेस कमी होतात, त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असणं हृदयासाठी सुद्धा चांगलं असतं आणि व्हिटॅमिन डी सुद्धा आहे. तर अशा प्रकारे आपण हे ते वेलवर्गीय भाज्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत, आपण त्याला मांडव केलेला छोटासा त्याच्यावरती केलेला आहे, त्या ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या भाज्या आहेत. तसंच ह्या आंतरपिकं जी म्हटलं मी आंब्यामध्ये, अशा प्रकारे उताराला आडवे असे आपण बांध करून त्याच्यामध्ये हळद लावलेली आहे, त्याच्यामध्ये आपण वावडिंग लावलेलं आहे, त्याच्यामध्ये इतर सगळी पिकं जी ठरवली होती ती त्याप्रमाणे वापरण्यात आलेली. तसंच हे कंद पिकांचं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही दोन पद्धतीने केले कंद पिके. एक तर 2 टायर सिस्टीम, म्हणजे काय की आपण जसं ट्रेनमध्ये बसतो त्या 2 टायर वरती एक जण झोपलेला खाली एक जण झोपलेला, अशा पद्धतीनं वेलवर्गीय जे आहेत कंद, मग त्याला करंदा असेल, एरियल या म्हणतो आम्ही त्याला ते, आणि ही 3 प्रकारचे कंद वरती घेतल्यानंतर सुरण, वडीचा आळू आणि टॅपिओका हे खाली घेतलेले की जे जमिनीत येतात, म्हणून त्याला 2 टायर सिस्टीम. त्याच क्षेत्रातनं खाली वेगळा कंद घ्यायचा आणि वरती वेगळा कंद घ्यायचा, म्हणजे काय की सर्व सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये आपण हा ऍब्झॉर्ब करून घेतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या त्या शेतीमधनं मिळू शकतं. हे ह्या प्रकारचे तुमचे वरती हवेत येणारे एरियल म्हणतो याला, हे रताळ्याचं आहे, हा सुरण आहे, हा नंतर करंदा आहे, डायस्कोरिया कोकण कांचन नावाचा, आणि टॅपिओका पण आहे. तर हे सगळं तुम्हाला याच्याकरता मी सांगतोय की आपल्याकडे तुमच्याकडे जर अशा प्रकारची दुसरी पिकं असतील तर ती आंतरपिकं घेणं आणि जागेचा जास्तीत जास्त वापर करणं, कारण हे सेंद्रिय शेती त्याला देणारी सगळी त्याची जी काही पालापाचोळा पडेल तो पुन्हा त्या जमिनीचा वापर करणं, तो जाळून टाकायचा नाही, गोळा करायचा नाही, बाहेर टाकायचा नाही, तर ती तयार होतात ते पुन्हा एकदा जमिनीत गाडणे उपलब्ध, काडी कचरा असेल तो, हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे एरिया आपण म्हणतो त्याप्रमाणे की 18, 15, 5 आणि 2 गुंठे आपण म्हणतो तळ्याला, 5 गुंठे हे तुमच्या लाईव्ह स्टॉक म्हणजे आपण म्हणतो जनावरांसाठी राहण्याकरता, 18 गुंठे उद्यान विद्या पिकांसाठी आणि 15 गुंठे हे तृणधान्य आणि कडधान्यासाठी. तर अशा प्रकारे जर आपण केलं, मी बघितलं आमचं गणित पण काढलेलं आहे की राईस नागली
वरई यांच्यापासून आपण जे होतो 15 गुंठे आहेत, आणि नंतर रब्बीला घेतलेले पिकं आहेत, नंतर ही समरला घेतलेली पिकं, नुसतं मी तृणधान्य कडधान्यांचं होतं, तर त्याचा जर खर्च काढला, त्याचा जर उत्पन्न काढलं कमीत कमीचं आणि बघितलं तर बरेचसे आपल्याला फायद्यात येत नाही, कारण आमचं हे दुसरं वर्षच आहे. परंतु एकंदरीत जर बघितलं सगळ्या पद्धतीने तर 1.18 केलेल्या आपण खर्चावरती आपल्याला निश्चितच थोडा का प्रमाणात असेल ना पहिल्या 2 वर्षांनंतर तो वाढत जाईल, त्याला नफा वाढत जातो. तसंच हे आंब्याच्या मध्ये खरीप, रब्बी आणि समरसाठी घेतलेली विविध पिकं आणि त्याच्यापासून जर गणित काढलं तर आपण बघतोय की सगळ्या पिकांमध्ये आपला थोड्याफार प्रमाणात, कारण भाजीला डिमांड जास्त आहे, फळांना डिमांड जास्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यात फायदा होतो. आणि साहजिकच आपलं साधारण ऑन एन ॲव्हरेज 2.08 म्हणजे 1 रुपया गुंतवल्यानंतर 2 रुपये मिळू शकतील, म्हणजे 1 रुपयाचा नेट फायदा होईल याच्यातनं, म्हणजे 50% 100% म्हणून आपण, तर तुम्हाला त्यातनं होऊ शकतो. अशा प्रकारे उद्यान पीक आहे. गायींपासून बघितलं की आपण बऱ्याच वेळा तिचं व्याण्याचं प्रमाण आणि इतर लक्षात घेता गायी, शेळ्या आणि कोंबडींपासून एकंदरीतच बघितलं तुम्हाला बरोबर 7 असते ती 1.78 असते, म्हणजे एवढा तुम्हाला नफा होऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच काय की जर आपण बघितलं पिकांपासून निघणारे अवशेष हे परत कंपोस्ट करण्यासाठी वापरतात, ते तयार झालेलं कंपोस्ट हे परत पिकांना वापरलं जातं, त्या पिकांपासून निघालेलं जे काही चारा असेल वगैरे सगळा तो डेअरीला जातो, त्या डेअरीपासून काय मिळतं, हे दूध मिळतं आणि दुधापासून जास्तीचं जे काय आहे ते बाहेर विकलं जातं. तर अशा पद्धतीने हे सर्कल एकमेकाशी चालू आहे आणि डेअरीतनं निघालेलं खत हे कंपोस्टला जातं, डेअरीतनं शेणखत सुद्धा पुन्हा एकदा पिकांना सुद्धा जातं, हे कंपोस्ट. म्हणजे एकंदरीत हे एकमेकावर अवलंबून असलेल्या ह्या 4 घटक आहेत आणि म्हणून सेंद्रिय शेतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही स्वयं हे आल. आणि विशेष म्हणजे मला वाटतं की जेव्हा तुम्ही निसर्गातल्या सगळ्यांचा वापर करता तेव्हा वातावरणातला बदल, वातावरणात होणारे गॅसेसचं म्हणजे वायूंचं प्रमाण, प्रदूषण करणाऱ्या वायूंचं प्रमाण कमी होतं, तुम्हाला वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे तो सुद्धा हळूहळू कमी होतो. कारण जसं आपण म्हणतो की ह्याचं ऑक्सिजन O3 म्हणजे ओझोन वरती पातळ झालाय, त्यामुळे आपण जे काही कार्बन मोनॉक्साईड किंवा आपल्या गाडीतनं निघणारे आहेत किंवा नायट्रोजन ऑक्साईड म्हणतो आपण जे N2O म्हणतात, जो भात पिकातनं जास्त जातो त्यातनं थांबलेल्या पाण्यातून, तर अशा प्रकारे जाणारं वातावरणातलं होणारं प्रदूषण हे त्याच्यातनं कमी होतं. आणि साहजिकच तुम्हाला काय होतं की चांगल्या प्रकारची शेती, चांगल्या प्रकारचं अन्न आणि चांगल्या प्रकारची पीक पद्धती याच्यातनं निर्माण होऊ शकते. आणि हाच तुम्हाला दिलेला प्रॉफिटचा की जर का त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोल्ट्री असेल तर पोल्ट्रीचा कसा परत फायदा होतो. त्यामुळे एकंदरीत जर कुठलंही मॉडेल घेतलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि एकंदरीत तृणधान्य, हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यान पिकं आणि डेअरीचा जर विचार केला आहे तिन्ही सगळं, तर एकंदरीत त्या नफ्या गुणोत्तर बघितलं तर 1.83 हा इथपर्यंत आता आम्हाला आता नफा होतो आहे किंवा झालेला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा मॉडेल सेंद्रिय शेतीच्या पद्धतीने जर अवलंबलं, शास्त्रीय पद्धतीने अवलंबलं तर कदाचित तुम्हाला मिळणारा नफा हा वाढू शकेल. आणि तुमचं सेंद्रिय सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि सर्टिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला साहजिकच मी म्हणतो की नुकसानीत न जाता, कारण एकात्मिक पद्धतीनेच जावं लागेल. नुसतीच फक्त कपाशी सेंद्रिय शेती करायला गेला तर कदाचित तुम्हाला अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागेल, कारण त्याच्यामध्ये आलेला रोग एकदम आला तर बाकी नुकसान होतं. म्हणून आम्ही म्हणतो की हे तिन्ही घटक त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड, एकात्मिक हे सगळे असले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला फायदा पण होईल आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल. ही वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे येणारे व्हिजिटर्स आहेत किंवा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग घेतो, त्याच्यामध्ये असले हे तज्ज्ञ आहेत ते आपले करतात. तर धन्यवाद. मी जास्तीत जास्त तुम्हाला या वातावरणातील बदल आणि सेंद्रिय शेतीचा हा संबंध साधण्याचा प्रयत्न केलाय, कारण असा डायरेक्ट संबंध असलेला कुठे तुम्हाला सापडणार नाही. परंतु हे जर बघितलं तर तुम्हाला बऱ्याच वेळेला की कुठलीही सेंद्रिय शेती केली तरी तुम्हाला त्या वातावरणाशी निगडीत असल्या कारणानं तुम्हाला वातावरणाची सेंद्रिय शेती किंवा वातावरणातील बदलासाठी सेंद्रिय शेती हा अतिशय उत्तम पर्याय तुमच्यापुढे उपलब्ध होऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. सेंद्रिय शेतीचे प्रकार, मग ते 0 बजेट फार्मिंग असेल, नैसर्गिक शेती असेल, नाशुका फार्मिंग प्रयोग असतील, यौगिक शेती, होमो शेती, त्याचप्रमाणे मातीचं संवर्धन, त्या सौर ऊर्जेचा वापर करून पाण्याचे व्यवस्थापन आणि स्वतःच्या गरजांमध्ये शेतकऱ्याने स्वावलंबी व्हावं असं सरांनी आपल्याला आवाहन केलंय. म्हणजे जर सेंद्रिय शेती जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःच बियाणं, स्वतः जैव संवर्धनाचा सुद्धा थोडासा विचार करावा. या संदर्भात पण सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तर यौगिक शेतीच्या बद्दल आतापर्यंतच्या मार्गदर्शकांकडून ऐकलं नव्हतं, परंतु खरंच खूप चांगलं वाटलं. कारण मेडिटेशन जसं कोरोनामध्ये आपण पाहत आहोत सर सध्या परिस्थितीमध्ये की माणसांची मानसिकता इतकी बदललेली आहे की त्यांना सुद्धा आवश्यकता आहे मेडिटेशनची. आपण जे खातो आपण त्याच पद्धतीने मला वाटतं आपल्या शरीरावरती त्याचे चांगले आणि वाईट असे दुष्परिणाम होत असतात. तर मग सेंद्रिय शेतीचा जर प्रत्येकाने विचार करत असाल
तर मग योगिक शेती करत असताना मेडिटेशन बरोबर आहे म्हणणं अगदी तुमचं, पण पेरणी करत असताना बळीराजाच्या मनामध्ये जे भाव असतात, तर ते पेरणी करत असताना त्या बियाणांमध्ये सुद्धा उतरतील आणि निश्चितच आतापर्यंत तो आपला अन्नदाता ठरलेला आहे, तर भविष्यात सुद्धा सेंद्रिय पद्धतीने तो आपल्याला सेंद्रिय वेगवेगळे जे म्हणजे प्रकार आहेत ते पुरवण्यामध्ये सक्षमच राहील आणि याकरिताच आपण हे सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. सर आपण इथे आलात, आमच्या विनंतीला मान दिला आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. सर एक विनंती आहे की सर्वांची की कृपया तुमचे जे स्लाइड्स आहेत ना, तर ते आमच्या शेतकऱ्यांना पीडीएफ करून पाठवा. मी असं म्हणणार नाही जसे तसे, पण पीडीएफ करून शेअर करा. खूप सुंदर माहिती दिलेली आहे त्याबद्दल. आणि काही प्रश्न असतील ना तुमचे तर कृपया रेज हँड करा. माझं म्हणणं आहे पीडीएफ मी पाठवेल, मला काय नाही, पण ती बंद करून नका ठेवू. तुम्हाला जेवढी वापरायची आहे ना त्याचा प्रत्यक्ष वापर करा. कारण हे आम्ही जेव्हा सुरुवातीच्या काळात जेव्हा असिस्टंट प्रोफेसर होतो ना, तर असं गोळा करायचो फक्त. ते गोळा करून नका ठेवू, तुम्ही वापरा ते. माझं म्हणणं त्यातनं काही ना काहीतरी निघेल. आणि एक लक्षात ठेवा, कुठली शेती करताना त्याला कुठल्याही आपण ज्ञानाच्या आधारावरतीच करा. भोळेभावळेपणाने विश्वास ठेवून करू नका, त्याला कुठेतरी शास्त्राचा आधार असलाच पाहिजे. निश्चितच सर, आणि तो शास्त्राचा आधार आमचे शेतकरी निश्चित देतील आणि त्याकरिताच आपण हे प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे की आपलं जे तंत्रज्ञान आहे, आपलं जे ज्ञान आहे, तर त्याला त्यांच्या अनुभवाची जोड मिळावी आणि त्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये नक्कीच चांगली काहीतरी भरीव कामगिरी करावी. याकरिता सरांनी आपल्याला जवळजवळ 1 तास 1.25 तास मार्गदर्शन केलं आणि आपल्या विनंतीला मान पण दिला. सर आपल्यासाठी काही प्रश्न आहेत? घ्या. हा, तर सर्वात अगोदरचा रेज हँड केलेला आहे सुरेशराव पाटील सर. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. श्रीयुत सुरेशराव पाटील सर. ठीक आहे, नंतरचे आहेत धनंजय सर. श्रीयुत धनंजय सर, स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. सर नमस्कार. हॅलो सर नमस्कार. हॅलो मॅडम, बोला. हा सर, माझा आवाज येतोय? हो, तुमचा आवाज येतोय, बोला सर. हा सर नमस्कार. मला माझे 2 प्रश्न आहेत. सरांनी म्हणजे बांधावर सुभाबुळ वगैरे लावायचं एक स्लाइड दाखवली होती. हॅलो. बोला. हा सर, बांधावर सुभाबुळ. माझा प्रश्न असा आहे सर की ते आपण बांबू प्लांटेशन करू शकतो का बायोफेन्सिंग साठी आणि जे पानगळ होती त्याचे म्हणजे मेल्चिंग वगैरे त्याच्या यूज करण्यासाठी, आणि जर करता येत असेल तर कुठली व्हरायटी किंवा कुठली स्पेशीज करायला पाहिजे? बघा, हा पहिला प्रश्न आहे सर माझा. बांधावरती करू नका बांबू. याचं कारण असं आहे की बांबूचं जेव्हा बेट वाढतं ना, ते इतकं वाढतं की नंतर तुमच्या सगळ्या शेतामध्ये ते पसरेल आणि तुम्हाला फक्त तुमचे बांध जर मोठे असतील, म्हणजे आपण म्हणतो ना कडेला काही नसेल त्याच्यामध्ये बांधाच्या, आणि तिकडून जर रस्ता असेल, रस्त्याच्या तिथे मधला बांध असेल बराचसा, तर तिकडे तुमचं फेन्सिंग म्हणून पण होईल त्याला. म्हणजे आपण जे म्हणतो ना जनावरांपासून वगैरे सगळं, अशा पद्धतीने त्याचा वापर करा. जिथे पिकं घेत आहेत त्या बांधावरती घेऊ नका. सर दुसरा माझा प्रश्न असा आहे, आपण म्हणजे आंब्याच्या याच्यामध्ये इंटरक्रॉपिंगचं एक स्लाइड दाखवली. आता हे जे आंबे आपण जे लावले तर त्याच्यामध्ये लॉंग टर्म आपल्याला इंटरक्रॉपिंग करता येईल का? आणि जर करता आली तर चारावर्गीय पिकं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील का जनावरांसाठी, हिरव्या चाऱ्यासाठी? येस. याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही जे काही आंबे घेतो ते आंबे आता नवीन पद्धतीने आम्ही त्याला छाटणी करतो त्याची. आम्ही त्याला पूर्ण छाटणी आणि मध्यम छाटणी असा प्रकार आहे. आम्ही पूर्ण कापलेलं नाहीये, मध्यम छाटणीमध्ये घेतलेलं नाही. कारण का आता नाही तर शेतकऱ्याचं उत्पन्न एकदम बंद होईल छाटणी केल्यावर, मग त्याला परत 3 वर्षाची वाट बघावी लागेल. परंतु नवीन याच्याप्रमाणे अतिघनता पद्धतीमध्ये आपण जे करतोय तर त्याच्यामध्ये काय होतं की ती छाटणी करूनच केली जाते आणि मधला हा पिरियड राहतो जागा. तर याच्यामध्ये तुम्हाला हळद आम्ही जी घेतलेली आता काही अंशी, त्याच्यामध्ये वावडिंग घेतलेलं, मी बरेच 3-4 पिकं सांगितले. हे सगळे आम्ही काय केलंय की ती त्याच्यामध्ये लावण्याचा उद्देशच तो होता की त्या येणार वावडिंग आहे त्याच्यावरती जी कीड येते ती एखादी त्याच्यावरती येते, त्याच्यापासून आपल्याला त्या मुख्य झाडाचं बचत होते. आणि त्या कंद पिकाचं एक सांगायचं राहिलं की त्याच्यावर आम्ही बघितलंय की जर बायोडायनामिक म्हणतो निसर्ग चक्रानुसार, तर आम्ही त्याला बरोबर त्याचं आपण गुढीपाडव्यानंतरचं जे नक्षत्र आहे त्या पहिल्या नक्षत्राला आम्ही त्याची पेरणी केलेली आहे. ती जी पेरणी केली की त्यावेळेला जी लावलेली झाडं आहेत ती अतिशय चांगली आलेली आहे. त्याच्यानंतर जी लावलेली आहे त्याला मात्र काही ना काहीतरी रोगाचा परिणाम होतो किंवा कुठल्या तरी किडीचा परिणाम होतो. त्यामुळे ते निसर्ग चक्र बायोडायनामिकचं जे आहे ते पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे. जे पूर्वी होतं आहे म्हणजे आपल्याकडे फार काही विशेष नाही ते, तर ते चक्र सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे.
त्यामुळे अशा आंतरपिकं तुम्हाला घेता येतील, परंतु तुम्ही जी लागवड केली आहे त्याच्यातलं एक अंतर बघा आणि झाडांचा विस्तार तुम्हाला त्यामध्ये मिनिमम ठेवायला लागतो, त्याच्यात कमीत कमी ठेवावा लागतो. चारावर्गीय पिकं घेता येतील फक्त तुम्हाला त्याची म्हणजे सुरुवातीची वाढ, तुमच्या लागवडीची कधी येणार आहे, हे सगळं तिथे आता म्हणजे एक त्या लोकल सिच्युएशन नुसार हे ठरवावं लागेल. कारण एक सेंद्रिय शेती इकडे घेते तीच सगळीकडे लागू होईल असं होत नाही कधी. आणि कारण तुमच्या इकडे वेगळं पिकं पद्धती आहे, तुमच्या इकडचं असलेलं वातावरण वेगळं आहे, तुमच्या इथे असलेलं पाणी वेगळं आहे, म्हणजे पाण्याची उपलब्धता वेगळी आहे. इथे कोकणात पाणी आहे सुरुवात भरपूरला, तर नाही येत आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला ते करता येईल. त्यामुळे तुम्ही एक करा की बारकाईने विचार करून, जी छोटी असतात ना आपण येणारी, जसं स्टायलो असेल किंवा तुमचं मक्याचं सुरुवातीचं पीक असेल म्हणतो ना, हिरवा चारा वगैरे, तर ते थोडं करून तुम्ही कशा पद्धतीने त्या छोट्या अंतरावरती तुम्हाला करता येईल, कमी म्हणजे हाईट वरती, ती पिकं तुम्ही सगळी करू शकता, काही अडचण नाहीये. थँक्यू सर. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतरचा प्रश्न ओमकार मसकले सर, तालुका देवणी, जिल्हा लातूर येथून आपल्यासोबत संवाद साधतात. सर आपलं नाव आणि सांगा आणि प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. मी ओमकार मस्कले, देवणी तालुक्यातून बोलतोय सर. माझा प्रश्न असा आहे, अमावस्याच्या 2 दिवस अगोदर आणि अमावस्याच्या 2 दिवस नंतर सर फवारणी करणं ही शास्त्रानुसार आहे का सर? याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. आता या गोष्टी थोड्याशा जरा विस्ताराने बघायला लागतील. माझ्या मते कुठलाही दिवस या पद्धतीनं नाही, पण नक्षत्रामुळे बऱ्याच वेळेला लागवडीचा विचार केलेला आहे. फवारणी ही आपण ठरते ही कुठल्या तरी येणाऱ्या किडी किंवा रोगाच्या अनुषंगाने ठरते. पण जरी मारलं तरी मला वाटतं अमावस्येच्या नंतरचे जी आहेत म्हणजे कालावधी आहे त्याच्यामधल्या फवारण्या कधी पण चांगल्या ठरतात. हो सर. धन्यवाद सर. मॅडम एक प्रश्न आणखीन दुसरा एक थोडासा. सर माझ्याकडे शेततळ, मत्स्यपालन, पशुपालन इत्यादी व्यवसाय आहेत सर. आणि त्याचबरोबर मला मधुमक्षिका व्यवसाय करायचं की सर ते फक्त आपल्याला एक परागीभवनासाठी किंवा उत्पादनासाठी आपण किती पेट्या ठेवू शकतो सर? क्षेत्र किती आहे तुमचं? 20 एकर आहे सर. त्या सेंद्रिय शेतीचं 5 एकर आहे. व्हेरी गुड. मग तुम्ही एक करा, तुम्ही 20 एकर जरी असेल ना तर त्याच्यामध्ये 5 एकर जरी आहे तर 20 एकर साठी तुमचं बऱ्यापैकी तिथे झाडांचा म्हणजे वनश्री खूप असेल. हो सर आहे. फळबाग लागवड केलेली आहे सर. लिंबू, आंबा, चिकू. ह्याच्यातलेच कोणीतरी पाटील म्हणून आहे मराठवाड्यातलेच, तर ते अतिशय चांगली फळ हानी म्हणजे हे करतात मधमाशांचं. ते तुम्हाला सुद्धा आणि पेट्या घेऊन पण जातील आणि ते नंतर पेट्या भारतभर फिरवतात. कारण आता आपल्याकडे फुलोरा असतो उन्हाळ्यामध्ये थोडासा, आणि नंतर जो कमी पडतो ना त्यावेळेला ते तिकडे घेऊन जातात. कारण आपल्या पावसाळा झाला इकडे सुरू, का इकडे मधमाशा पळायला लागतात, मग इकडनं तो न्यायला लागतो नॉर्थ इंडियामध्ये सगळ्या पेट्या, आणि ते फिरवतात आणि तिकडे येऊन तुम्हाला वर्षभरामध्ये त्यांचं चांगलं उत्पन्न येतं. तुम्ही मधमाशा जरूर ठेवा. मधमाशाचा अतिशय चांगला मुद्दा तुम्ही मांडला जो मी विसरलो होतो, तुम्ही त्यातनं सांगितला. मधमाशा ह्या तुमच्या सेंद्रिय शेतीचा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. आमच्याकडे सुद्धा मी 5 पेट्या ठेवलेल्या आहेत. आमचं फक्त 2 एकरचं क्षेत्र आहे, 2 ते 2.5. धन्यवाद सर. यानंतरचा प्रश्न आहे धनंजय. मॅडम माझा प्रश्न झाला ना, मी विचारलं ना. ओके, कोणाचा आहे का अजून? मॅडम, हॅलो कांबळे मॅडम. हॅलो सर बोला. काही कोणाचे प्रश्न नसतील तर एक प्रश्न सर, अश्विनी प्रमोद भगत मॅडम आहे तर त्या आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. बोला बोला. हा मॅडम, आपल्याला अनम्यूट करायचं होताला. नहीं सॉरी मैडम, प्रश्न नहीं है. इट्स ओके. आय थिंक सगळे प्रश्न संपलेत. आणखी काही रेज हँड असतील तर मी पाहते शेवटी. हॅलो, रमेश मोगल सर आहेत. नमस्ते सर. नमस्कार सर. माझा एक प्रश्न होता की जनरली भाताचा पेंडा हा आपली वाट पाहतायत आपल्या प्रतीक्षा. पेंडा काय? हॅलो सर, काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला त्यांचा आवाज. हॅलो मॅडम.
हॅलो तर आपण मॅडम. रमेश मोगल सर. हा नमस्कार सर, बोला. सुरेश पाटील बोला तुम्ही आता, कारण मोदकरांचा आवाज येत नाही. हा हॅलो मॅडम. हा नमस्कार सर, बोला. नमस्कार. माझ्याकडे 20 ते 25 आंब्याची झाडं आहेत मॅडम. अच्छा, हॅलो. हा आवाज येतोय सर, आपण प्रश्न विचारा. हा माझ्याकडे 20 ते 25 आंब्याची झाडं 15 ते 20 वर्षापासून लावलेले आहेत. त्याला आंबे येतात, परंतु ज्यावेळेस फुलोरा असते ना त्यावेळेस फार गळ होते सर. बरोबर आहे. तुम्ही आता एक करा, त्याला आपण आता खूप जुडी असल्या कारणाने त्याला छाटणी करणं गरजेचं आहे. आणि काही इथे मराठवाडा म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठामध्ये चांगले असे तज्ञ आहेत, तुम्ही त्यांचा सल्ला घ्या, परंतु त्याला छाटणी करणं गरजेचं आहे माझ्या अपेक्षेनुसार. छाटणी कशानं करायची सर? मोठे झाड खूप मोठे आहेत ना. करता येते, ते करवतीने आहे, ते ठरले. आमच्याकडे तत्वच आहे ते, आम्ही ते पंचसूत्री दिलेली आहे. तुम्ही मला बरं. मागच्या महिन्याचे जर काय आर्टिकल बघितले असते जून मधले वगैरे, तर त्याच्यामध्ये आंब्याचं. बर बर, काय हरकत नाही मॅडम. मला आपल्या डॉक्टर सय्यद इस्माईल सरचा एक मोबाईल आणि व्हॉट्सअप नंबर लागते. सगळ्यांचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आपल्या प्रशिक्षण नर्सिंगचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती शेअर केले जातील. नेक्स्ट माझं काय केलं, मला ग्रुप मधून काढून टाकलं, त्याच्यामुळे ते माझ्या ग्रुपवर येणं झालं ना ते. हा ग्रुप मध्ये मला ठेवलं नाही, ते माझं ते डिलीट झालं वाटायला लागलं. बघा किती. एकदा पाहून घेऊयात सर, काय प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे. ओके ओके मॅडम. तर आपण इकडे थांबणार आहोत. सरांनी आपल्याला सेंद्रिय शेती आणि हवामानातील बदल, म्हणजे सद्यस्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवामानामध्ये जे बदल झालेले आहेत त्यानुसार आपण सेंद्रिय पद्धतीमध्ये, शेती पद्धतीमध्ये एकात्मिक पद्धतीने कशा प्रकारे बदल करायला हवेत, मग त्यामध्ये जे सेंद्रिय शेतीचे प्रकार असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मातीचं संवर्धन असू देत, सौर ऊर्जेचा वापर असू देत, तर या सगळ्या मुद्द्यांवरचा उहापोह खूप चांगल्या पद्धतीने केला. अगदी शेतकऱ्यांच्या भाषेत शेतकऱ्यांना समजेल असं मार्गदर्शन सर आपण आमच्या शेतकऱ्यांना केलं, प्रशिक्षणार्थींना सुद्धा केलं. त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्यातर्फे आपलं मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.